विशाल पाटील यांनी अतिशय चांगलं सुंदर लेक्चर दिलेलं आहे, खूप अभ्यासपूर्वक आहे. फक्त ह्या जे तुम्ही मुद्दे आहेत हे व्हिडिओ तुम्ही बघा, बघितल्यानंतर त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचा विस्तृत अभ्यास करा. बऱ्याचशा मुद्द्यांची त्यांनी तोंडओळख करून दिलेली आहे, कारण वेळेच्या अभावी, मला वाटतं वेळेच्या अभावी, नाही तर तुम्ही 5-6 तास चांगलं विशाल पाटील बोलू शकत होते. त्याची गॅरंटी या प्रेझेंटेशनवरून आलेली आहे. तर मित्र हो, खूप चांगला रिपोर्ट. तर द्राक्ष, पाणी आणि खत, मी खत व्यवस्थापनावर बरेच वर्ष मी बोललो. आता मी खत व्यवस्थापन बऱ्यापैकी कमी, म्हणजे सांगायचं कमी केलेलं आहे, कारण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्राक्ष बागेचं व्यवस्थापन कसं करायचं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण हे पीक असं आहे की या पिकाला सगळ्यात जास्त पैसे खर्च करावे लागतात, सगळ्यात जास्त पैसे खर्च करावे लागतात. वर्षाला आपण किती खर्च करतो एका एकराला? तुम्ही किती खर्च करता? 2 लाख. मजुरी, खत, औषध, बरोबर आहे. लाईट बिल कधी कधी बोलतो आपण, जाऊ द्या तो विषय नाही. लाईट बिल काही खूप नाही आहे. सगळं सगळं किती किती खर्च 2 लाखात होतो. अहो हे बघा, तुम्ही खरड छाटणी, सबकेनच्या नंतर बगल फुटा काढणं, बाळी काढणं, शेंडा स्टॉप करणं, काड्या विरळणं, काड्या बांधणं आणि शेंडा स्टॉप केल्यानंतर 2-3 वेळा खोडा काढणं. काही लोक 8-10 वेळा खोडा काढतात. किती लेबर खर्च किती झाला मला सांगा. प्रति झाड किती पैसे देतो आपण फक्त छाटणी? आता किती पैसे दिले? छाटणी, पेस्ट आणि वांज झाडाला 15-16 हजार रुपये दिले, म्हणजे 15,000 रुपये ते झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजूनही बाकीचे थिनिंगचे काम आहेत ते आपण मशीननं करणार आहे, बरोबर आहे. किंवा अजूनही डबल फेल काढणार आहे त्याचे वेगळे पैसे आहेत, बाळी काढणार आहे आणि शेंडा काढणार आहे त्याचे वेगळे पैसे आहेत. अजूनही मजुरीत 15 जाईल, 30,000 झाले, बरोबर आहे. अगोदर आपण खरड छाटणीला जवळपास तेवढेच पैसे घातलेले आहेत, 60,000 रुपये झाले. म्हणजे 70,000 ते 80,000 रुपये लेबर खर्च आहे. किती लेबर खर्च आहे? डिझेलला किती पैसे लागत आहेत वर्षभरामध्ये? पूर्ण वर्षाचे कोण काढलं नाही कोणी खर्च? साधारण 10,000 रुपये. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण खताला किती पैसे लागतात? खरड छाटणी, फळ छाटणी, विद्राव्य खत आणि दाणेदार खत किती पैसे लागतात? 60,000 रुपये झाले. किती झाले आता मग? 80, 60, 90 आणि 60, 90 आणि 60, 1.5 लाख रुपये झाले. औषधाला पैसे किती लागतात? वातावरणावर आहे. काय आहे वातावरणावर. बर, मला सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगा की तुमची फळ छाटणी झाली, पोंगा अवस्था आली, पोंगा अवस्था आल्यानंतर फ्लावरिंग पर्यंत आंतरप्रवाही डावणीचे, बुरशीनाशकाचे किती फवारण्या करता? आंतरप्रवाही डावणीची विशाल पाटलांनी हात घातला होता त्या कॉन्टॅक्ट थेरीबद्दल, पण त्याला मी विस्तृत सांगणार आहे तुम्हाला. 6 ते 7 हात. परत फ्लावरिंग चालू झाल्यापासून ते माल निघेपर्यंत भुरीच्या औषधाचे किती फवारण्या होतात? 5-6 होतात. बर, हा जो खर्च आहे कीटकनाशक, बुरशीनाशक, त्याचा किती होतो अंदाजे? होत असेल किती आपलं? लाख. ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर टॉनिकचा वेगळा आहे का? त्यातच आला, बरोबर. तर मित्र हो, झाडाचं पान पोंगा अवस्था सुरू झाली की प्रत्येक द्राक्ष बागायतदाराचं एक वैशिष्ट्य आहे, त्यातून मी सुद्धा चुकलेलो नाही. माझं हे वडिलांच्या जमिनीतलं 10वं पीक आहे आणि अगोदर बटेनं किंवा आपण काय म्हणतो अर्धनीनं म्हणतो. मी जेवण नाही आहे ना, रस्त्यात जेवण आहे माझं.
घरी येणार आहे, मीटिंग आता चालू झालेली आहे, रस्त्यात जेवण आहे माझ्या ठिकाणी. तर आपला पोंगा उमलायला लागला, बरोबर आहे. त्याच्यातून कुणीही चुकलं नाही आहे. एक नियम सगळ्यांनी पाठ करून ठेवा, तुम्हाला पाठ करावा लागणार नाही, लगेच लक्षात राहणार आहे तो म्हणजे प्रत्येक द्राक्ष बागायतदाराला स्वतःच्या शेतात बागेत घड कमी दिसतात, बरोबर. त्यामुळं घड आपण मोजायचे नाही, मित्राला बोलवायचं पहिल्यांदा, आणि आपण त्याच्या बागेतले जाऊन मोजायचं. कारण का असते, भीती असते म्हणाला, भीती असते, आपण घाबरलेलो असतो. दुसरी गोष्ट, आपण गर्दी वाढायला लागते, फिरफूट काढली, गर्दी वाढायला लागली. गर्दी वाढायला लागल्यानंतर खूप दाटण व्हायला लागते, दावणीची भीती वाटायला लागते. त्यावेळेला आपण कोणतं काम करतो? बगलफुटी काढलेली आहेत अगोदर, घडाच्या बरोबर घडाच्या मागचं पान काढतो. किती काढता? एक का दोन? एक पान काढता. परत अजून फ्लावरिंग चालू झालं, अजूनही गर्दी वाढली, परत पान काढतो का? बऱ्यापैकी परत पान काढतो. बर, सुरुवातीला 2 पानं बुडपाला काढणे, 2 तर बुडपाला आहे बारका, तो तर आपण काढतोच, ते 2 पानं काढले. परत गर्दी वाढायला लागली, परत 2 पानं काढले. त्याच्यानंतर फ्लावरिंग मध्ये शेंडाच्या वेळेला, शेंडा मारायच्या वेळेला आणि बाळी काढत काढत जर अजूनही गर्दी झालेली असेल तर अजूनही 2 पानं काढायला लागतो, बरोबर आहे. अजून 2 पानं काढायला, अशी 4 पानं झाली. ज्या वेळेला आपण 4 पानं काढले, मग जर कलर जर येत नसेल, कधी माल काढायच्या वेळेला कलर जर येत नसेल तर अजूनही एखाद दुसरं पान काढतो. म्हणजे कमीत कमी 6 पानं घडाच्या मागे आहेत, बरोबर आहे. कमीत किती पानं आहेत घडाच्या मागं? 6 पानं असतात का नसतात? घडाच्या मागे 6 पानं असतात का नसतात? असतात, बरोबर आहे. मग ती सुरळी, जशी आता विशाल पाटलांनी सांगितलं, CPPU हे चुरमुऱ्यासारखं लांबलेलं आहे आणि शेंगदाण्यासारखं फुगलेलं आहे. ते उमलायला च्या अगोदर CPPU मारा, नंतर मारवू नका, एकदम बरोबर. मग ते उमलायला लागलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे 9व्या 10व्या दिवशी उमलायला लागलं. 11व्या दिवशी बऱ्यापैकी उमललेला आहे, 1-2 पानं बाहेर पडलेले आहेत. त्यावेळेला आपण घड बघायला चालू करतो, बरोबर आहे. त्यावेळेला आपण घड बघायला चालू करतो. काय काय माणसं मगाशी कोणतरी म्हणलं, आपण तो शेंडा म्हणजे पोंगा फाडून बघायला लागतो. अहो, घडाच्या मागं जर 6 पानं आहेत तर कमीत कमी 4 पानं तरी येऊ दिले पाहिजे. तर ते पोंगा उचलून बघतोय. आमच्या भागामध्ये एक माणूस बघितला मी, एक नाही असे बरेच आहेत माणसं, त्या पोंग्याला दाबून बघतात, हे चौकटाय म्हणतात, नाही. मला तर काय समज नाही बाबा, ह्याच्यात हाय ह्याच्यात नाही, ह्याच्यात आहे त्याच्यात नाही. मग घट निघालेले. त्यांनी मला काय सांगितलं, नैसर्गिक परिस्थिती कशी आहे याच्यानुसार तुमचे घड राहणार की जाणार हे ठरणार आहे. बरं, याच्यामध्ये थोडीफार ट्रीटमेंट करून आपण थोडाफार घड मोठा करू शकतो, जास्त मोठा करू शकत नाही. आणि जाणाऱ्या घडाला आपण वाचवू शकत नाही, अजिबात वाचवू शकत नाही जाणाऱ्या घडाला. मग इथं जो खर्च होतो हा सगळ्यात मोठा खर्च आहे. दुसरी गोष्ट, जी फूट निघालेली आहे हे तांबूस पांढरट आहे का हिरवीगार आहे? 4 पानं उमलली. हे गर्द हिरवीगार आहे का तांबूस पांढरट आहे? तांबूस पांढरट आणि थोडीशी हिरवट, थोडीशी हिरवट, पूर्ण हिरवी नाही. कारण मॅग्नेशियम, फेरस आणि मॅंगनीज याच्यामुळे तयार होणारं जे क्लोरोफिल आणि क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितद्रव्य आणि हरितलवक आहेत ते तिथं आलेले नाहीत आणखी. तो जोपर्यंत वाढणार नाहीये तोपर्यंत हिरवा दिसणार नाहीये. आणि जोपर्यंत हरितद्रव्य आणि हरितलवक नाही, जोपर्यंत हरितद्रव्य आणि हरितलवक नाही तोपर्यंत कोणतंही आंतरप्रवाही बुरशीनाशक त्याच्यामध्ये जाणार नाही, बरोबर. मग ते चुरमुऱ्यासारखं फूट उमलायला लागली आणि 4 पानं आले, याच्यापर्यंत 2-2, 3-3 आंतरप्रवाही डावणीच्या बुरशीनाशका करणारे किती पट्टे आहेत? हात वर करा. बरोबर आहे.
जोपर्यंत त्याच्यामध्ये गर्द हिरवा कलर येत नाही, म्हणजे ती अवस्था कधी येते, फेल फुटीच्या नंतर येते. दुसरी गोष्ट, जोपर्यंत त्या पानामध्ये त्या पानाला 6 ते 7 तास सूर्यप्रकाश मिळणार असेल तरच ते आंतरप्रवाही बुरशीनाशक त्या पानाच्या आतमध्ये जाईल डावणीवरचं, अन्यथा बिलकुल नाही. मग आपण फेलफुटीपर्यंत आंतरप्रवाही डावणीच्या किती फवारण्या केल्या? कमीत कमी 4 फवारण्या केल्या, बरोबर आहे. सगळ्यात चांगलं कॉन्टॅक्ट थेरी हा शब्द विशाल पाटलांनी वापरला. कॉन्टॅक्ट थेरीमध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक कोणते, म्हणजे जर समजा ह्या जुन्या लोकांकडे जर आपण गेलो चर्चा करायला लागलो तर ते लोक सांगतात, साहेब आमच्या बागा M45 ब्ल्यू कॉपर सल्फर फायटॉलॉन म्हणजे ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराइड कुमानियल आणि 2-3 कीटकनाशक एवढ्यावर येतो. आजही येतात, आजही येतात, आपण त्याचा अभ्यास केलेला नाही, बरोबर आहे. आजही येतात, पण आपल्याला भीती आहे. ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांना एक समजलेलं आहे की आपल्याला काहीच समजत नाही. त्यांना काय समजलंय की आपल्याला काहीच समजत नाही, आणि खरंच आपल्याला काही समजत नाही, बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत पान पूर्णपणे हिरवं होणार नाही तोपर्यंत ते औषध आत जाणार नाही. जोपर्यंत ते औषध डावणीवरचं आंतरप्रवाही औषध फवारल्यानंतर 6 तास सूर्यप्रकाश जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ते आत जाणार नाही. बरं, स्पर्शजन्य बुरशीनाशक कोणते? पावडर मधले. आता ह्याच्यात तुम्ही डावणीच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही 2 तक्ते करा, एक अ तक्ता एक ब तक्ता जोड्या लावा, आणि ह्या जोड्या कशा बी लावल्या तरी तुम्हाला फुल मार, बरोबर आहे. डावणीचं पहिलं आहे M45 मँकोची, दुसरं आहे झायनेब झेडास्टॅक, तिसरं आहे प्रोपिनेब अँट्रॅक, चौथं आहे म्हणजे कॅप्टन, बरोबर आहे. हे 4 झाले. ह्याचे सगळ्याचे प्रमाण किती किती आहेत? 1 लिटर पाण्याला 2.5 ग्रॅम. किती? 2.5 ग्रॅम. ब तक्ता, ब तक्त्यामध्ये कुमानियल, कॉपर ऑक्सिक्लोराइड, कुमानियल म्हणजे झायरम 27%, कॉपर ऑक्सिक्लोराइड म्हणजे फायटॉलॉन, ब्ल्यू कॉपर, ग्लायटॉक्स कोणतंही का, बरोबर, किंवा अजूनही भरपूर आहेत, 100 आहेत वेगवेगळे नावं म्हणजे ब्रँड नेम. त्याच्यानंतर सल्फर 80% WDG, कुमानियलचं प्रमाण आहे 2 मिलीचं, कॉपर ऑक्सिक्लोराइडचं प्रमाण आहे 2.5 ग्रॅमचं. मग कॉपर हायड्रॉक्साईड जर घेतलं तर ते 1 ते 1.5 ग्रॅमचं प्रमाण आहे. त्याच्यानंतर तुमचं सल्फरचं प्रमाण आहे 1 ते 1.5 ग्रॅम, आणि त्याच्या पुढं पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड ब तक्त्यामध्येचा 2 मिलीचं प्रमाण आहे. आणि चौथं आहे, गरज पडली आणि झाडावर खूप पाणी आहे तर 50 किलोच्या बॅगेतलं SOP त्याचं प्रमाण आहे 5 ग्रॅम, बरोबर आहे. पहिल्या दिवसापासून ह्यात जोड्या लावायला चालू करा आणि फवारणी करा, डावणी येणार नाही. मित्र हो, मी माझ्या घरच्या फवारण्या 80% मी स्वतःनी एकटा करतो, स्वतःनी एकटा करतो. आज बागेचा दिवस आहे 14वा, काय सकाळचं काम करून आलं. यावर्षी एवढा त्रास नाही आहे, कारण मागचं जे काय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे हे सगळं बघता आमच्या बंधूंनाही चांगला इंटरेस्ट आलेला आहे. त्यामुळे त्यांनी खूप मोठा आता हे केलेलं. ते म्हणतो तू सांग मी आणतो फवारणी. तर हे करत असताना उद्या मध्ये कट करू नका. तर आपल्याला हे प्रमाण सांगितले, हे जोड्या लावायला सांगितल्या. मित्र, गेले 3 वर्ष एवढा पाऊस आहे. त्या पावसाचं एक गणित सांगतो मी तुम्हाला. त्या पावसाचं एक गणित सांगतो, जे की मी पूर्वापार चालत आलेले जे अनुभवी लोक आहेत
यांच्याकडून ते मी समजून घेतलेला आहे आणि त्याचा मेट्रोलॉजिकल डाटा म्हणजे हवामान खात्याचा तो डाटा सुद्धा मी पाहिलेला आहे, तर तो परफेक्ट मॅच होतो. कुंभमेळा किती वर्षाने येतो? 12 वर्षाने. 12 वर्षातले 3 वर्ष बऱ्यापैकी दुष्काळ असतो, त्याच्या पुढचे 3 वर्ष भयंकर पावसाचे असतात आणि त्याच्या पुढचे 6 वर्ष जेमतेम पावसाचे असतात. म्हणजे मागं दुष्काळाचा पिरियड संपलेला आहे आणि हे पावसाळ्याचं 3 वर्ष यावर्षी कंप्लीट झालेले आहेत. या 3 वर्षामध्ये पावसाचा आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि जे या वर्षीपर्यंत खूप दमलेले असतील, थकलेले असतील, नुकसान झालेले असतील आणि ही बाग आपण तोडू असं जर तुम्ही म्हणत असाल तर किमान 1 वर्ष अजून 6 महिने गळ काढा. पुढच्या वर्षीपासून येणारे 6 वर्ष जो पडणारा पाऊस आहे हा जेमतेम असणार आहे, तो जास्ती नसणार आहे आणि कमी नसणार आहे. आपलं नुकसान होणार नाही याची गॅरंटी मी आज तुम्हाला या ठिकाणी देतो. बस याची गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी देतो, बरोबर आहे. आणि हे 12 वर्षाचे 5 सायकल ज्या वेळेला पूर्ण, हे 12 वर्षाचे 5 टप्पे पूर्ण होतात, त्याला काय म्हणतात मराठी कॅलेंडर मध्ये? सांगाल कोण? हा काय काय साठी आपण बोललो आपण साठी नाही, जसं 12 वर्षाचं हे कालचक्र आहे पृथ्वीचं, हे जे 5 वर्ष पूर्ण होतात मराठीमध्ये ते मोजलं जातं. हो, संवत्सर. संवत्सर लिहिलेलं आहे मराठी कॅलेंडर मध्ये. हो, म्हणजे ते 12 वर्षाचे 5 टप्पे. संवत्सर म्हणजे 60 वर्षाचं असतं. किती? 60 वर्षाचं. ज्या वेळेला 60 वर्ष होतात त्यावेळेला हे 3 वर्षाचं जे पावसाचा जास्त भर असतो का नाही, त्याचं मधलं वर्ष असतो ते लय भयानक होतं, ते मागचं वर्ष होतं, बरोबर आहे. आता हवामान म्हणजे जुन्या लोकांबरोबर गप्पा मारा, चर्चा करा आणि ते जुळतंय का ते बघा, बरोबर. दुसरी आपला थोडा विषय हे झाला, कारण विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला पुढच्या वर्षीपासून येणारे 6 वर्ष भरपूर पैसे व्यवस्थित कमवायचे. मात्र हे द्राक्षाचे पैसे व्यवस्थित कमवत असताना जास्त खर्च करायचा नाही. मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगतो, एवढंच काय नाशिकमध्ये पण सांगतो, कारण नाशिकचे द्राक्ष हे हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेतले जातात. नाशिक हे द्राक्षाच्या हवामानासाठी अनुकूल अजिबात नाही, अनुकूल अजिबात नाही. तरी सुद्धा युरोप एक्सपोर्ट त्यांच्या एवढं कुणी करत नाही, आपण करत नाही. तुम्ही मगाशी मला वाटतं कुणीतरी तुम्ही द्राक्षाचं एक्सपोर्टचं क्षेत्र सांगितलं, मात्र मला माझ्या माहितीप्रमाणे जे पळशी आहे देवघाटच्या हां पळशी आहे, हां तुम्ही जे एक्सपोर्ट बऱ्यापैकी सांगितलं, एक्सपोर्टमधले 2 भाग करा तुम्ही. एक युरोप एक्सपोर्ट, ते अख्ख्या महाराष्ट्रातून 4 ते 5% होतं. मग बांगलादेश पकडला किंवा आखाती देश पकडले किंवा पूर्वेकडचे इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड हे जर पकडले तर ते जवळपास अजूनही येतात 6%. असं 12%च्या वर एक्सपोर्ट होत नाही. किती? 12% एक्सपोर्ट आहे. तर ह्या एक्सपोर्टमध्ये आपण नक्कीच आलं पाहिजे. एक्सपोर्ट करणं म्हणजे काय, त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे एक्सपोर्टला? तालुका कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये त्यांच्या स्टाफकडून आपल्याला काय करावं लागतं? 1 ऑक्टोबरला रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. ऑनलाईन करा किंवा त्यांची मदत घेऊन करा किंवा ऑफिसमध्ये जाऊन करा. जर आपल्याला बँक पीक कर्ज द्राक्षासाठी देते, एकरी मला त्यांनी 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी किती दिलं तर माहिती आहे? 75,000 रुपये एकरी कर्ज दिलं होतं. त्यांना मला साहेब नाशिकला हे कर्ज जास्त आहे. मग परत मी अभ्यास केला तर युरोप एक्सपोर्टचं आपण जर तालुका कृषी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली आणि त्यांचं सर्टिफिकेट घेतलं, हे बँकेला दाखवलं, तर बँक 3 लाख रुपये प्रति एकर प्रति वर्ष पीक कर्ज देते. किती? 3 लाख. मग कमीत कमी बँक मॅनेजरच्या ह्याच्यावर असतं बरं का, 2 द्यायचं, 2.5 द्यायचं का 2.25 द्यायचं का सगळंच्या सगळं 3 द्यायचं, तर त्याला अधिकार असतात, बरोबर आहे. तर हे गरजेचं आहे. बरं, एक्सपोर्ट करण्यासाठी दुसरी गोष्ट काय लागते? शेवटची गोष्ट काय लागते? रेसिड्यू मॅनेजमेंट. म्हणजे कीटकनाशकाचे, बुरशीनाशकाचे, तणनाशकाचे
आणि टॉनिकचे उर्वरित अंश खूप कमी पाहिजे त्यांच्या नियमाप्रमाणे. मग हे जर चांगले द्राक्ष युरोपसाठी काढायचे असतील तर द्राक्षाला फवारण्या जास्त कराव्या लागतील का कमी कराव्या लागतील? कमी कराव्या लागतील. मग नाशिकचे लोक जर द्राक्ष एक्सपोर्ट आपल्यापेक्षा जास्त जर करत असतील म्हणजे तिथं हवामानाच्या विरुद्ध असून सुद्धा मग आपल्याला का जमणार नाही? खूप चांगलंच आहे. मला तर म्हणजे सोलापूर जिल्ह्याला आणखीन चांगलंच आहे. मात्र याच्यामध्ये गोंधळ असतो. काय होतं, लांबच्या मार्केटला जर माल टिकायचा असेल तर तेवढी ह्युमिडिटी पण लागते. मग ती सगळ्यात जास्त ह्युमिडिटी नाशिकमध्ये आहे, 2 नंबरला सांगली विभागामध्ये आणि अगदी कमी विजापूर, गुलबर्गा, बिदर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर. सांगलीतला तुमचा पलीकडचे 2-3 तालुके म्हणजे मानपाडी आहे, कवटे मंकाळचा पलीकडचा भाग आहे आणि उमदी म्हणजे एकदम आमच्यासारखा, बरोबर आहे. उमदी तिकोंडी सगळा तिकडं. तर आम्हाला अजूनही ड्राय क्लायमेट आहे म्हणजे कोरडं हवामान आहे. मग आम्हाला ह्युमिडिटी वाढवावं लागते. ती ह्युमिडिटी वाढवता येते म्हणजे एवढी नाही वाढवता येत पण जवळपास त्याच्या पोहोचता येतो. म्हणजे सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. आता मगाशी कृषी विज्ञान केंद्राचे पाटील साहेब यांनी सांगितलं की 8% वर जर चुनखडीची जर जमीन असेल तर आपल्याला तर ॲक्च्युली एकदम चांगली जमीन द्राक्षासाठी म्हणलं तर 5% चुनखडी पाहिजे. मग 5% चुनखडीच्या वर जर टक्केवाढी वाढत गेली, आपल्या महाराष्ट्रामध्ये 20% वर चुनखडी कुठंही नाही. किती? 20% वर आहे. रिपोर्टेड 25-30% आहे. मात्र मित्र हो, चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, बरोबर आहे. कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट आपल्या देशामध्ये चेक केला जात नाही, अजिबात केला जात, कारण तो 2 ते 3% वर कुठंच नाही. मग गावामध्ये एखाद्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी असतो, त्याला गायरान म्हणतात. गायरानामध्ये काय उगवतं का? नाही. तिथं गायरानामध्ये कर्लाची जमीन असते म्हणजे पांढरी जमीन असते, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये खडे असतात. चुनखडीचं प्रमाण 25 ते 30% असतं आणि मॅग्नेशियम कार्बोनेटचं प्रमाण जवळपास हे 20% वर असतं. त्याला आपण कर्लाची जमीन म्हणतो. की ज्या माळवदाचे पहिले जे फळ्यांचे लाकडाच्या फळ्या असायच्या त्याच्यावर जी माती टाकली जायची ती कोणती माती? कर्लाची माती. त्याच्यातून पाणी सुद्धा खाली जातं. मित्र हो, एवढं सुद्धा घाबरण्याची गरज नाही. आता शास्त्र प्रगत झालेलं आहे. सायन्स, विज्ञान दररोज अभ्यास करतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढता येतात. एकच आहे, 5% जर चुनखडी असेल तर 80% सल्फर जो आहे, 90% सल्फर जो आपण ड्रीपमधून देतो तो 30, 60 आणि 90 दिवसाला 3 किलो प्रति एकर द्यायचा. 5 ते 10% जर चुनखडी असेल तर 90% सल्फर डबल करायचं. डबल करायचा म्हणजे 6 किलो द्यायचा का 30, 60, 90 दिवसाला नाही. 10व्या दिवशी द्यायचा, 30व्या दिवशी द्यायचा, 50व्या दिवशी द्यायचा, 80व्या दिवशी द्यायचा, 100व्या दिवशी द्यायचा. असे 6% करायचे. तुमची 10% जरी चुनखड असेल तरी तुम्ही चांगलं मॅनेजमेंट करू शकता. 10 ते 15% चुनखड म्हणल्यानंतर प्रत्येक शास्त्रज्ञ सांगतील की याच्यामध्ये द्राक्ष बाग अजिबात येणार नाही. मित्र हो, गंधकाचं प्रमाण तिप्पट करायचं. कसं? तिप्पट करायचं. आणि प्रत्येक 10-10 दिवसाला प्रति एकर 3 किलो 90% गंधक ड्रीपमधनं सोडा. याला आपण सॉईल रिक्लेमेशन असं म्हणतो, बरोबर आहे. सॉईल सायन्सच्या भाषेमध्ये तुमचं MS ॲग्रिकल्चर पूर्ण सॉईल सायन्समध्ये झालेलं आहे. ॲग्रिकल्चर केमिस्ट्री आणि सॉईल सायन्समध्ये माझं शेवटचं सेमिस्टर झालं नाही, मला सोडावं लागलं. मग मी सुद्धा MS ॲग्रिकल्चर 4 सेमिस्टर असतात म्हणजे 2 वर्ष असतात. पण 2 वर्षातले मी 1.5 वर्ष केले. शेवटचे महत्त्वाचे 6 महिने झालेले नाही आहेत, बरोबर. म्हणजे थेसिस वगैरे ते जे प्रकार आहेत ते झालेले नाही आहेत. तर ह्या सॉईल रिक्लेमेशनसाठी आपल्याला प्रत्येक 10 दिवसाला सल्फर सोडावं लागेल. गरज कोणतं पीक आहे वगैरे त्याच्यासाठी नाही सांगत. जमिनीची क्वालिटी 8.5च्या वर जर pH आहे, pH 8.5च्या वर आहे आणि
गंधकाचं प्रमाण हे 10% वर 15% वर जर गेलेलं असेल तर आपल्याला ते करावं लागेल. त्याच्याबरोबर सोडियम आणि क्लोराईडच्या पण लेवल बघाव्या लागतील. बरोबर आहे. सोडियम आणि क्लोराईडच्या गेल्या 5 वर्षाच्या अगोदर माती पाणी परीक्षणामध्ये सोडियम आणि क्लोराईड तपासलं जात नव्हतं. आता गेल्या 5 वर्षापासून सोडियम आणि क्लोराईड तपासायला चालू केलेलं आहे. हे सोडियम आणि क्लोराईड आले कुठून आपल्या जमिनीमध्ये? तर जमिनीच्या खालच्या भागामध्ये जे होते ते वर आले. आणि ते कोण आणले? आपण आणले. मग आपण काय तुम्ही पौरा घेऊन काय शेंदायला गेला होता? नाही. तुम्ही दिलेलं गरजेपेक्षा जास्त पाणी ह्यांनी सोडियम आणि क्लोराईड वर आणले. मला आश्चर्य वाटतं की इतके शास्त्रज्ञ सांगतात जमिनीमध्ये जर क्षार जास्त झालेले असतील, सोडियम जास्त असेल, क्लोराईड जास्त असेल तर भरपूर पाणी द्या, ते लीच आउट होऊन जातील. काय कसं काय लीच आउट होऊन जातील? अहो हे बघा, आता कृष्णा नदीच्या काठेच्या तुम्ही जवळ आहे. कृष्णा नदीच्या काठेला तुमचे सगळ्यांचे नातेवाईक असतील. बरोबर आहे. तर त्यांना उद्या फोन करून विचार. त्यांना म्हणायचं त्या 2 वर्षामध्ये भयंकर पूर येत आहेत. मग ज्या ज्या वेळेला महापूर येतात त्या वेळेला ते महापूर आटल्यानंतर, पाणी आटल्यानंतर त्यावेळेला क्षार जास्त येतात का दुष्काळामध्ये क्षार जास्त येतात? तुम्हाला काय माहिती आहे? याबद्दल तुम्हाला काय माहिती? ज्या वेळेला जास्त पाणी येतं त्यावेळेला क्षार जास्त येतं. बर, पहिल्या 15 वर्षापूर्वी या जमिनीमध्ये क्षार दिसत नव्हते आणि आता आले कुठून? आपल्या जमिनीचा पीएच वाढत गेलेला आहे. का? आपण रासायनिक खताचा असंतुलित वापर केला. नत्र, स्फुरद, पालाश 7% पाहिजे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर 25% पाहिजे. झिंक, फेरस, मॅग्नीज, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन 15% पाहिजे. म्हणजे आपल्या जेवणाच्या ताटामध्ये भाकर आहे ते म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश पिकांचं ते कच्ची खाऊ शकत नाही आहे. त्याच्यासाठी भाजी लागते. भाजी म्हणजे काय? पिकांची कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. कांदे, बटाटे आपण चिरले, वांगे चिरले, पातेल्यात टाकलं, पाणी टाकलं, उकळे आणि भाजी होती का? नाही होत. त्याच्यासाठी पहिल्यांदा तेल टाकावं लागतं, तिखट टाकावं लागतं, हळद टाकावी लागते, मीठ टाकावे लागतं, जिरे, मोहरी, लसूण, कमीत कमी 7 प्रकारचा मसाला टाकल्याशिवाय भाजी होत नाही. हा समतोल आहार. असा समतोल आहार जर आपण केला तर आपल्या जमिनी कमी खराब होतात. कारण पीएच कशावर ठरतो? नायट्रोजन निगेटिव्ह, फॉस्फरस निगेटिव्ह, पोटॅश पॉझिटिव्ह, कॅल्शियम पॉझिटिव्ह, मॅग्नेशियम पॉझिटिव्ह, सल्फर निगेटिव्ह, झिंक पॉझिटिव्ह, फेरस पॉझिटिव्ह, मॅग्नीज पॉझिटिव्ह, कॉपर पॉझिटिव्ह, बोरॉन निगेटिव्ह, मॉलिब्डेनम निगेटिव्ह आणि क्लोरीन निगेटिव्ह. 13 अन्नद्रव्य झाले. 13 पैकी पॉझिटिव्ह किती आहे? 7 आणि निगेटिव्ह आहेत किती? 6. या पृथ्वीवर पीएच 0 पासून किती? 0 पासून ते 14 पर्यंत आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिडचा पीएच असतो 1, सल्फ्युरिक ऍसिडचा पीएच 1, हायड्रोक्लोरिक ऍसिडचा पीएच 1. दोन्ही एकत्र केलं का त्याचा पीएच होतो 0 आणि त्याला काय म्हणतात? तेजाब. तेजाब ऐकलं नाही? त्याचा पीएच 0. सगळ्यात जास्त पीएच कुठं असतो? पॅसिफिक महासागराच्या तळाला जो गाळ आहे त्याचा पीएच आहे 14. मग 0 ते 14 आणि 1 ते 14 याचा मध्य कुठं आला? 6 ते 7 आला. 6 ते 7 हा पीएच न्यूट्रल असतो. 6 ते 7 पीएच मध्ये सगळे खतं उपलब्ध होतात. 7.1 जरी पीएच झाला तरी 3% खतं वाया गेले. तुमच्या पिकाच्या मुळाजवळ आहेत पण त्याला घेता येत नाही. 7.2 ला 6% वाया गेले. 7.3 ला 9% वाया गेले. तुमच्या प्रत्येकाच्या जमिनीचा पीएच कितीही हलकी, माळरानाची आणि निचरा होणारी जरी जमीन असली तर 8च्या खाली पीएच आहे. किती? 8च्या खाली नाही. तर 8च्या पीएच मध्ये 30% खतं वाया जातात. जिथं जिथं ड्रिपरचं पाणी पडतं आणि तिथं वाळल्यानंतर पांढरं उमटायला लागतं, तिथल्या जमिनीत थोडंसं पांढरं उमटायला लागतं, तिथं 8.5 पीएच झालेला 45% खतं वाया जातात. वाया जातात म्हणजे काय? असे कुठं पळून जातात का? नाही, तिथं जमिनीमध्ये राहतात. ते जमिनीमधले राहिलेले खतं एकमेकांना भांडायला चालू करतात.
आता मला वाटतं साहेबांनी जो मगाशी सांगितलं झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट आणि मॅंगनीज सल्फेट, कॉपर सल्फेट, हे जे काय पॉझिटिव्ह ज्या त्याचे खतं आहेत ते फॉस्फरस बरोबर हायली रिॲक्ट करतात. द्वितीय अन्नद्रव्यामधलं कॅल्शियम सल्फेट ज्याला जिप्सम आपण म्हणतो ते पण फॉस्फरस बरोबर हायली रिॲक्ट होतं. हायली रिॲक्ट म्हणजे काय, आणि त्याच्यापासून क्षार तयार होतात. ते कशी, एक प्रयोग करा. घरी गेल्याबरोबर ग्लास हातात घ्या. ग्लास हातात घेतल्यावर नंतर जरा वाकडं बघतील बघा घरचे. काचेचा ग्लास घेतल्यावर जरा वाकडं बघतील नाही म्हणा. ही प्रयोगशाळा आहे, शेतकऱ्याची 10 रुपयाची प्रयोगशाळा. त्याच्यामध्ये पाणी टाका. दुसरा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका आणि त्याच्यामध्ये DAP घ्या 2 चमचे टाका. एका ग्लासमध्ये पूर्णपणे विरघळून घ्या. दुसऱ्या ग्लासमध्ये झिंक सल्फेट टाका किंवा कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम टाका किंवा फेरस सल्फेट टाका किंवा मॅग्नीज सल्फेट टाका किंवा कॉपर सल्फेट टाका आणि 2 चमचे पाणी इकडच्या ग्लासमध्ये, नाहीतर हे सगळे ग्लास वेगळे वेगळे करा आणि त्याच्यामध्ये चमचा पाणी टाका. घट्ट दही तयार होतं. म्हणजे दोन्ही एकमेकांना रासायनिक अभिक्रिया होतात. आणि याच्यामध्ये जसं आपण स्लरी सांगितलं, स्लरीसाठी त्याच्यामध्ये शेण जरी टाकलं तर पांढरे गोळे घट्ट त्याच्यामध्ये दिसतात. स्लरी असेल तर ते सुद्धा पार्शियल चिलेशन आहे. जर आपल्या जमिनीचा pH 8, 8.5च्या वर आहे, जर आपल्या जमिनीमध्ये चुनखडी 5-10% वर आहे तर आपल्याला सल्फेट खतं चालणार नाहीत. आपल्याला कोणते खतं टाकावं लागतात, चिलेटेड EDTA खतं वापरावे लागतात. मात्र याचा सुद्धा खर्च, मग चिलेटेड कॅल्शियम, चिलेटेड मॅग्नेशियम, चिलेटेड झिंक, चिलेटेड फेरस, चिलेटेड मॅंगनीज, बरोबर आहे. आणि 20% बोरॉन चिलेटेड नसतं. अमोनियम मॉलिब्डेनम, सोडियम मॉलिब्डेनम किंवा पोटॅशियम मॉलिब्डेनम हे जर आपण फळ छाटणीला आणि फळ छाटणीला जर वापरायचं म्हटलं, तर 15 ते 16 हजार रुपये कमीत कमी खर्च येतो. म्हणून विशाल पाटलांनी जो 200 लिटरचा जो ड्रम सांगितला, ॲक्च्युली मी तो केलेला आहे, तो 1000 लिटरचा केलेला आहे. तर असा ड्रम केला, त्याच्यामध्ये आर्ग्या कार्ब किंवा सीमॅक्स, सीवीड एक्स्ट्रॅक्ट पावडर, फुलविक एक्स्ट्रॅक्ट पावडर आणि अमायनो ॲसिड पावडर आणि त्याच्यामध्ये मग मॅग्नेशियम सल्फेट 35 किलो, झिंक सल्फेट 25 किलो, फेरस सल्फेट 20 किलो, मॅग्नीज सल्फेट 15 किलो, युरिया 10 किलो आणि कॉपर सल्फेट म्हणजे बोरसून 5 किलो टाकलं आणि आपण 1000 लिटरच्या पाण्यामध्ये करायचं. अतिशय चांगलं होतं. तुम्हाला याचा खर्च 15 ते 16 हजार रुपये 1000 लिटरसाठी होतो. मग खरं छाटणीला हे द्रावण छाटणीपासून शेंडा स्टॉप म्हणजे सब्किनच्या पुढं 2 ते 3 डोळे पिकेपर्यंत द्यायचं आणि फळ छाटणीला पाणी उतरेपर्यंत द्यायचं. म्हणजे 1000 लिटरचं द्रावण तुम्हाला 5 एकराला पुरतं. किती? 5. म्हणजे एकरी खर्च त्याचा येतो किती येतो? फक्त 3000 रुपये. इथं एवढे पैसे वाचू शकतो. बरोबर आहे मित्रांनो. मी बाहेरच्या देशामध्ये, इस्रायल सोडून 2 ते 3 देशामध्ये, युरोपमध्ये फिरून आलो. ज्या वेळेला आम्ही युरोपला सगळ्यात वाईट परिस्थिती बघितली ती म्हणजे स्पेनमध्ये. वाईट नाही आहे अजिबात, आम्हाला दिसताना ती वाईट वाटली. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडीचं प्रमाण 40% 60% मॅग्नेशियम कार्बोनेटचं प्रमाण जवळपास 35% ते 50% मित्र हो. अशा जमिनी आपल्या भारतामध्ये जिथं गायरानामध्ये आहेत, म्हणजे केरळाच्या आहेत, तिथं आपण ज्वारी बाजू केली तरी काही येत नाही आहे. त्या जमिनीमध्ये ते लोक उत्तम शेती करतात. काय? उत्तम शेती करतात. आणि एवढे हुशार लोक असून सुद्धा द्राक्ष बागायतदाराला गंडवल्याशिवाय, तो भारतातला असो किंवा युरोपमधला असो, ह्या द्राक्ष बागायतदाराला गंडवल्याशिवाय कुणी थांबत. म्हणजे आपली परिस्थिती असं नाही आहे. आता मला सांगा, आपण पोंग्यापर्यंत आलो होतो, थोडंसं पुढे जाऊन परत माघारी आलो, आपल्याला पोंग्यापासून अजून चालू करायचं. बरोबर आहे. आपल्याला डावणीवरचा खर्च कमी करायचा. मित्र, तुम्ही जे औषधाला टॉनिकला जो खर्च करता हा 70% कमी करून बघा. खूप चांगली क्वालिटी निघते. माल काट्यावर जाणं महत्वाचं आहे. माल फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर फिरून उपयोग नाही.
ज्या बागा पाणी उतरेपर्यंत फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर फिरतात, तिथून त्यांचं पुढचं बोलणं बंद होतं. जे मागं पडलेले आहेत बागा, त्यांच्या बागामध्ये ओढून नेलं, तिच्या आईला काय म्हणतात त्याची बाग बघ काय. अशा बागेमध्ये ज्या वेळेला पाणी उतरायला लागतं त्या बागा 95% काट्यावर अतिशय चांगल्या जातात. खरी फुगवण, खरी लांबी पाणी उतरल्यानंतर मिळते. हा माझा 27 वर्षाचा संपूर्ण फिरण्यातला अनुभव आहे आणि 10 वर्षाचा स्वतःच्या घरच्या शेतीमध्ये द्राक्ष पिकवण्याचा माझा अनुभव. तर हे तुम्ही पक्क गणित लक्षात ठेवा. आता मँगो चिप, आता मी तुम्हाला अ तक्ता सांगितला, ब तक्ता सांगितला. याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं जो दावणीला कंट्रोल करणारा घटक कोणता आहे? M45. बरोबर आहे. M45 मध्ये मँगो झेप किती टक्के आहे? किती? 64 म्हणले. अजून कोणाला काय सांगायचं आहे? 75 हे उत्तर एकदम बरोबर आहे. तुम्ही 64 मध्ये अडकला. 64 हे लय बेकार का? 64 मुळे सगळी वाट लागलेली आहे. बरोबर आहे. नाही म्हणजे असं वाईट वाटून घेऊ नका, समजून. तुम्ही गिरी करून बोलले म्हणून तुम्ही बोलले हो, नाही तर बाकीचे गप बसले ते ही बरोबर आहे का ती बरोबर आहे का काय. म्हणजे तुम्ही बोलला म्हणून तुम्हाला समजणार किंवा तुम्ही बोलला म्हणून सगळ्यांना समजणार. बरोबर. तर मँगो झेपमध्ये म्हणजे M45 मध्ये मँगो झेप 75%. 1 लिटरला त्याचं पाणी फवारायचं प्रमाण आहे 2.5 ग्रॅम. किती? 2.5 ग्रॅम. आणि जे 64% मँगो झेप असतो, दुसरा एक प्रॉडक्ट आहे, एक नाही चांगली 4-5 दुसरे मॉलिक्यूल आहेत, त्याच्यामध्ये 64% मँगो झेप आहे आणि 8% वेगळ्या वेगळ्या आहेत. मेटॅलेक्झिल आहे, सायमॉक्झिनिल आहे. अजून एक प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये 64% प्रोपिनेब आहे, 8% वेगळाच मॉलिक्यूल आहे. हे 64 आणि 8 हे ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. बरोबर आहे. बरं, हे 64 आणि 8% जे आपण प्रॉडक्ट वापरतो, चांगलं आतापर्यंत तुम्ही फ्लावरिंगमध्ये येईपर्यंत 5-6 वेळा वापरता. किती वेळा? 5-6 वेळा वापरता. आता गणित बघा. M45 प्लेन काय किंमत आहे? 250 रुपयापासून ते 300 रुपये. बरोबर. 300 रुपये आपण किंमत पकडू. किती लागतं एका एकराला फवारायला? अर्धा किलो, 500 ग्रॅम. म्हणजे केवढ्याचं लागतं? 150 रुपयाचं लागतं. चांगला डावणी कंट्रोल होतो. आणि हेच चांगल्या हुशार लोकांना समजलं आणि त्याच्यानंतर त्यांना हे पण समजलं की ह्यांना कुणालाच काही कळत नाही. त्यांना काय समजलं? त्यांना काही समजत नाही, हे त्यांना समजलं. मग त्यांनी 64% M45 टाकलं, 8% आंतरप्रवाही टाकलं आणि त्याचं प्रमाण 3 ग्रॅम प्रति लिटर केलं. किती? 3 ग्रॅम प्रति लिटर. M45 किती चाललंय हो? त्यातलं प्लेन M45 किती चाललंय? जेवढं आपण साधं M45 मारतो तेवढंच त्यातनं चाललंय. डावणी कंट्रोल कोणी केला हे कोणी बघितलं. खूप लोकांनी बघितलं आणि ते जर बोलतील असं वाटलं तर तो भारतातला असो किंवा जगातल्या कोणत्याही देशातला असो, त्याच्या 10 पिढ्या जरी त्यानं शास्त्रज्ञ म्हणून काम केलं तरी तेवढा पैसा मिळत नाही. अख्खे 10 पिढ्या अख्खा आयुष्य जर केलं तरी तेवढा पैसा मिळत नाही. तेवढा पैसा जर त्याला एका वर्षात मिळाला तर कशाला तोंड उघडलं होतो? बरोबर आहे. तर इथं आपली फसगत आहे. मित्र हो, माझं रेकमेंडेशन तुम्हाला असं राहील, गेले 3 वर्ष माझी बाग सेटिंग होईपर्यंत सूर्यप्रकाश कधीही 2 तासाच्या पुढं नव्हता. आणि अॅमिकस सारख्या संस्थेकडून आपल्याला दररोज मेसेज येतो की उद्या अंदाजे किती सूर्यप्रकाश मिळणार आहे, ते पहाटे 5-6लाच आपल्याला मेसेज येतो. त्यामुळं मी 3 वर्ष बाग सेटिंग होईपर्यंत डावणीचा आंतरप्रवाही बुरशीनाशक अजिबात मारलेलं नाही. तरी सुद्धा शेवटपर्यंत माझ्या बागावर कधीही डावणी आला काय?
कधीही शेवटपर्यंत, म्हणजे मध्ये जे फुटी फुटतात ना परत पाणी उतरताना त्यावेळेला सुद्धा नाही यावं का, कॉन्टॅक्ट थिअरी. बरं 5-6 तास सूर्यप्रकाश असल्याशिवाय ते कामच करत नाही, तर मग जे आपली 150 रुपयामध्ये फवारणी होणार आहे ती 1000 रुपये खर्च कशाला करायचं, बरोबर आहे का नाही. मग 1000 रुपये खर्च कशासाठी करायचं. बरं तरी सुद्धा डावणी येतो, पण तो डावणी कसा आणि काय येतो हे समजून घ्या. इथनं पुढं तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत शेती करणार आहे द्राक्षाची तोपर्यंत तुमचं घर जर पत्र्याचं असेल तर हरकत नाही. पोंगा अवस्थेमधले 2 दिवस आणि फुलोरा अवस्थेमधले 10 दिवस. पत्र्याचं घर असेल तर तुम्ही घरात झोपा, जर RCCचं घर असेल तर घरात झोपायचं नाही. बाज टाकायची किंवा खाट टाकायची, अंगणामध्ये झोपायचं का, तर तुम्हाला रात्रीचा पाऊस आलेला माहीत पडला पाहिजे. पोंगा अवस्थेत डावणीची बुरशी सकाळी तांबडं फुटलं, थोडासा संधी प्रकाश सुरू झाला का ती काम करायला चालू होते, ते संध्याकाळी कडूस पडेपर्यंत, म्हणजे अंधार चालू होईपर्यंत एवढा वेळ ती करते, रात्रीच्या वेळात करत नाही. मग पोंगा अवस्थेमधले 2 दिवस आणि फुलोऱ्यामधले 10 दिवस ह्या वेळेला का बरं रात्रीचं जागायचं किंवा पाऊस आलेला माहीत पडला पाहिजे, कारण पोंगा अवस्थेमध्ये एका पोंग्यामध्ये 2 ते 3 मिली पाणी बसतं. पोंगा असा घंटीसारखा उमलायला लागलेला आहे, एखाद दुसरं पान बाहेर आलेलं आहे किंवा सुरळी उमलायला लागलेली आहे. सुरळी थोडीशी उमलायला लागली 1 मिली पाणी बसतं. चांगला घंटीसारखं ते तोंड उघडलेलं आहे, 2 ते 3 मिली पाणी बसतं. आणि हे पाणी जर 2 ते 3 तासापेक्षा जास्त राहिलं त्या पोंग्यामध्ये, मग दिवसा असेल किंवा रात्री असेल, आणि त्याच्यामध्ये जर बुरशीनाशक नाही गेलं तर घडावरचा आणि काडीवरचा डावणी आणि काडीवरचा अँथ्रॅक्नोज म्हणजे जीवाणूजन्य करपा तुम्हाला सोडत नाही. म्हणून रात्रीचा पाऊस पडला पोंगा अवस्थेमध्ये, पाऊस उघडल्याबरोबर तुमची अ तक्ता आणि ब तक्ता ह्यातलं कोणतंही औषध घ्या, इकडचं कोणतंही औषध घ्या, फक्त जुडी एकाचीच लावायची नाही, ती म्हणजे कॉपर ऑक्सीक्लोराईड आणि झेडास्टॅप्टरची. हे जर दोन्ही एकत्र आले तर स्कॉर्चिंग घ्या. बाकीचे कोणत्याला जोड्या लावल्या तरी तुम्हाला 100% मार्क, 100% डावणी कंट्रोल, 100% कुजवा कंट्रोल, 100% करपा कंट्रोल, बरोबर आहे. मग रात्रीचा पाऊस आला हे करायचं. आणि पोंगा अवस्था संपली, घड बऱ्यापैकी दिसायला लागले आणि फुलोरा अवस्थेपर्यंत रात्रीचा पाऊस आला, बिनधास्त झोपा, काही काळजी करू नका. मात्र उजाडल्या रानात गेलं पाहिजे. आणि झाडावर जर पाणी असेल तर बरेचसे लोक काय करतात, कोण तारा हलवतं, कोण झाड हलवतं. कितीही तारा हलवा, कितीही झाड हलवा, 20 ते 25% पाणी जास्त खाली पडत नाही, बरोबर आहे. आणि मग काही लोक पाणी नितळल्यानंतर फवारणी घेतात, तुमचा डावणी कार्यक्रम करणार आहे. म्हणून जोपर्यंत झाडावर पाणी आहे आणि सूर्यप्रकाश पडायला, म्हणजे सूर्यप्रकाश चालू व्हायच्या अगोदर उजाडल्याबरोबर तोंडाला तोंड दिसायला लागलं का फवारणी करा. तुमच्या फॅनमुळं 90 ते 95% पाणी खाली पडणार आहे. आणि त्याच्यामध्ये जाऊन जे बुरशीनाशक बसणार आहे, मित्र हो, त्याच्यामुळं तुमच्या बागेवर डावणी येणार नाही. सेटिंग होईपर्यंत जरी आंतरप्रवाही बुरशीनाशक नाही मारलं तरीही डावणी येत नाही, बरोबर आहे. जर उशिरा छाटण्या झालेल्या आहेत, तुम्ही 4 दिवसाला फवारणी करणार आहेत डावणीवरची, स्पर्शजन्य बुरशीनाशकाची, आंतरप्रवाहीची नाही आहे, तर मधल्या 3 दिवसामध्ये तुम्हाला काही खतं द्यावे लागतील. 0.34 असेल फवारणीतून, किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम असेल, किंवा सल्फर असेल, किंवा कॉम्बी असेल ज्याच्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नीज, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम सगळंच असतं, क्लोरीन सोडून. क्लोरीन आपण पुढचे येणारे 25 वर्ष वापरण्याची गरज नाही, कारण तेवढा पाण्यामध्ये आपल्या आहे. त्याच्यानंतर किंवा झिंक बोरॉनची द्यायची आहे. मग या मधल्या 3 दिवसामध्ये फवारणी करायची आहे, तर ती फवारणी करताना
आपल्या झाडावर पाणी जाणार आहे, पाण्याच्या माध्यमातूनच आपण खतं देणार आहे, पान ओलं होईल, परत डावणीची शंका वाढते. म्हणून अ तक्त्यातलं किंवा ब तक्त्यातलं कोणतंही बुरशीनाशक 1 ते 1.5 न द्या. 2.5चं प्रमाणे 2.5 न द्यायची नाही, 1 ग्रॅमनं जरी टाकलं तरी चालेल. अ तक्त्यातलं 1 न टाकलं तर चालेल, ब तक्त्यातलं त्या पद्धतीनं कमी करून टाकायचं, डावणी येणार नाही. भुरीसाठी आपण किती फवारण्या घेतो? बरं, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, आंतरप्रवाही भीती वाटते की आपल्याला मारलंच पाहिजे. ज्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे विभाग असतो, जे ट्रायल घेतात, ज्या ठिकाणी ते शास्त्रज्ञ असतात, त्यांनी रेकमेंडेशन किती दिलेलं आहे माहिती आहे का? तुमचं पोंगा अवस्था पास झाल्यानंतर ॲक्च्युली फेलफूट काढल्यानंतर आहे, बरोबर आहे? कारण गर्द हिरवं पान फेलफूट काढल्याशिवाय होत नाही, बरोबर आहे? आणि तुम्ही जर समजा पोंगा अवस्थेमध्ये फवारणी करणार आहे, पानावर किती बसणार आहे आणि खाली किती जाणार आहे? 5% औषध पानावर बसणार आहे आणि 90% औषध खाली पडणार आहे, बरोबर आहे? तर काय अर्थच नाही हो त्याच्यामध्ये खर्च करण्यामध्ये. तर तो खर्च कधीच करू नका, गॅरंटी मी देतो. मात्र आपली फवारणी व्यवस्थित पाहिजे. जसं विशाल पाटलांनी सांगितलं ना की वर किती ड्रॉप तयार होता, म्हणजे नोझलमधून निघलेली पिचकारी हे जेवढी लांब जाईल तेवढी मोठी होते. मात्र ते पिचकारी जी आहे हे लहान असली पाहिजे, प्रेशर चांगला असला पाहिजे आणि त्या ब्लोअरची उंची कमी पाहिजे. आपले इम्पोर्टेड ब्लोअर एकदम खुज्जे असतात, त्याचे टायर लहान असतात मात्र रुंद असतात, त्यामुळे ते घुसत नाही. आपला ब्लोअर उंच आणि त्याला हुबळी हापच्या टायलीचे टायर आणि निमुळते, ते टायर रुंद नसतात, निमुळते, भस्कन घुसतात, बरोबर आहे? आणि आपल्या ब्लोअरचे नोझल बॉडीच्या अंगाच्या वर आहे आणि इम्पोर्टेड ब्लोअरचे नोझल त्याच्या अंगाच्या बॉडीच्या खाली आहे. त्याचं काय कारण? विनाकारण तर नाही ना, शास्त्र आहे. फवारणी जेवढी लांब जाईल तेवढं तुमचं धुकं होत जाणार आहे, ड्रॉपलेटची साईज, पार्टिकलची साईज लहान होत जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे? स्कॉर्चिंग येणार नाही आहे, बरोबर आहे? फक्त मग मी सांगितलं तुम्हाला की बहुराष्ट्रीय कंपन्यातले जेवढे शास्त्रज्ञ आहेत यांनी फेलफूटपासून ते फ्लावरिंग अवस्थेपर्यंत 1 किंवा 2 डावणीवरच्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची त्यांनी शिफारस केलेली आहे. मात्र त्यांचे शास्त्रज्ञ राहतात ट्रायल घेत, ते बी रानात येऊन ट्रायल घेतात बरं का त्या बहुराष्ट्रीय कंपनीचे हे. पण मार्केटिंगचे माणसं असतात हुशार, मार्केटिंगचे पोरं असतात हुशार. त्यांचा साहेब त्यांना टार्गेट वाढवून देतो, त्याच्याबरोबर इन्सेंटिव्ह जोडलेला असतो. इन्सेंटिव्ह म्हणजे बक्षीस, म्हणजे त्याला टक्केवारीच म्हणून आपण सरळ एवढं टार्गेट आहे एवढं बक्षीस मिळेल, त्याच्या एवढं वाढवलं त्याच्या डबल होईल, त्याच्यापेक्षा थोडं वाढवलं टिबल होईल. मग आपल्याला ह्या पोरांनी फवारण्या पोंगा अवस्थेमधून सांगितले, म्हणजे पोंगा अवस्था ते फेल काढेपर्यंत जर 4 फवारण्या घेत असेल त्याचा 1% सुद्धा उपयोग नाही. मग हिरवं पान पाहिजे, फवारलेलं औषध वर किती बसतं आणि खाली किती पडतं 2, आणि तिसरी गोष्ट सूर्यप्रकाश पाहिजे. मग ह्या सगळ्याच गोष्टी नसतात तर मग आपण खर्च का करतो? म्हणून फ्लावरिंगच्या अगोदर 1 किंवा 2 फवारण्या खूप झाल्या. सकाळी जर झाडावर भरपूर पाणी आहे 1 फवारणी करा स्पर्शजन्य औषधाची, आणि पानावर जर पाणी असेल आणि स्पर्शजन्य औषध जर टाकलेलं असेल, काय आंतरप्रवाही औषध जर तुम्ही मारलेलं असेल डावणीचं, आंतरप्रवाही औषधं वजनानं हलके असतात, स्पर्शजन्य औषधं त्याची डेन्सिटी किंवा वजन हे जास्त असतं. हलकी औषधं अगोदर खाली पडतात आणि पावडर ज्या घट्ट असतात त्या चिटकून बसतात. एवढं साधं शास्त्र, एवढं साधं शास्त्र. मग ह्या फवारणी आपण केल्या, फ्लावरिंगच्या अगोदर एखाद दुसरी फवारणी खूप झाली, काही भिवू नका, अजिबात घेऊ नका. मग फ्लावरिंग चालू. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टर एस डी सावंत सर जे आहेत
प्रत्येक द्राक्ष बागायतदाराला माहीत आहे, बरोबर आहे, प्रत्येकाला माहीत आहे. ते आता कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू झालेले आहेत. मात्र NRCतून बाहेर जायच्या अगोदर ते 4 वर्ष सांगत होते, ओरडून सांगत होते, पण मला वाटतं त्याचा वापर कोणीही केलेला नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहे की भारतामध्ये क्लोरथॅडोलिन नावाचे थॅडोशियम नावाची कोणती बुरशी नाही, सॉईल सायंटिस्ट आहे, मला वाटलं पॅथॉलॉजिस्ट आहे, पॅथॉलॉजिस्ट असतं तर ते नाव सांगितलं असतं पटकन. तर ती जी बुरशी आहे भारतामधली द्राक्षावर येणारी भुरीची जी बुरशी आहे, कशाची? भुरीची जी बुरशी आहे हे ट्रायझोल कंपाऊंडला 100% रेजिस्टर झालेली आहे. 100% रेजिस्टन्स आलेलं म्हणजे काय? जेवढे ट्रायझोल कंपाऊंड आहे, हेक्झाकोनाझोल, पेनकोनाझोल, प्रोपिकोनाझोल असे 37-38 प्रकारचे आहे. फक्त एकच औषध आहे, मात्र ते ट्रायझोल कंपाऊंडातलं आहे, मात्र झिडवं शेवटी लिहिलेलं नाही आहे. ते औषध आहे मायक्लोबिटॅनिन. कोणतं? मायक्लोबिटॅनिन. हे औषध 1% सुद्धा काम करत नाही, तरी सुद्धा आपण भुरीसाठी वापरतो. आणि हे जे औषध आहे हे फुगवणीला आणि लांबीला गॅरंटीनं कमी करतात. काय? ते भुरी 1% सुद्धा कंट्रोल करत नाही आणि गॅरंटीनं फुगवण आणि लांबी जर कमी करतायत तर मग मारायचे कशाला? बरोबर आहे. 100% रेजिस्टन्स तयार झाली. मग ह्याच्याऐवजी काय वापरायचं? मग आता नवीन केमिस्ट्री जे आलेले आहेत, मला वाटतं लुना आहे किंवा ॲग्रेसिव्हो आणि मेरिओन. ठीक आहे, तुम्ही ॲग्रेसिव्हो फ्लावरिंग चालू झालं, मेरिओन सेटिंग झाल्याबरोबर किंवा 11व्या दिवशी नेटचा, किंवा लुना अधिक लुना 11व्या दिवशी आणि परत 41व्या दिवशी, किंवा सेटिंगला आपलं फ्लावरिंग चालू झाल्याबरोबर आणि त्याच्या 11व्या दिवशी किंवा 10व्या-11व्या दिवशी मारलं, हरकत नाही. याच्या पुढं कोण कोण मारतं? शेवटपर्यंत भुरी येऊ नये म्हणून याच्या पुढं मारायचे नाही, मग तुमचं डिटेक्शन येणार नाही आहे. युरोपसाठी ते लोक करतायत. मात्र आपण महागडे औषधं हे किती वापरतो? चांगले 2-3 हात पुढे टाकतो. पाणी उतरल्यानंतर खरी घरातली भुरी येते आणि त्याच्यासाठी ते मारावं लागतं, असं मी खूप चांगल्या शेतकऱ्याकडून ऐकलं. आणि ज्याच्या बागेवर जर बाग फेल गेलेली आहे, दादा सुद्धा घट नाही आहे, तरी सुद्धा तो माणूस शेवटपर्यंत हे महागडे औषध वापरतो. काहीच गरज नाही आहे मित्र. हे सुद्धा औषधं वापरण्याची गरज नाही आहे. हे सुद्धा औषधं वापरण्याची गरज नाही. मग तुमची भुरी कोण कंट्रोल करणार? तर एक इतकं भारी औषध आहे, एवढं भारी औषध आहे की त्याची किंमत आहे 100 रुपये किलो. किती? 100 रुपये किलो. आणि एका एकराला एका वेळेला किती मारावं लागतं? पाव किलो. किंमत किती झाली? 25 रुपये. दुकानदार काय म्हणतो? आयला ही एवढं भारी औषध जर लोकांना समजलं किंवा हे औषध जर आपण विकलं तर ह्यात मला काय किती मिळणार आहे? मला टर्नओव्हर किती वाढणार? शेतकरी म्हणतो आयला आम्ही भुरीसाठी 1,500 रुपयाच्या बाटल्या आणतोय, त्यानं भुरी कंट्रोल होत नाही, मग ह्या 25 रुपयाच्या औषधानं भुरी कशी काय कंट्रोल होईल? कोणतं औषध ते? सल्फर. बघा, अभ्यास आहे मात्र डेअरिंग नाही. डेअरिंग नाही, नक्की नाही. बरोबर, डेअरिंग नाही. तर मित्र हो, फेल काढल्यापासून ते फुलोऱ्यापर्यंत 3 ते 4 फवारण्या करा. कोणत्याही स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये गंधक चालतं आणि काही होत नाही, अजिबात स्कॉर्चिंग येत नाही. त्याच्यानंतर सेटिंग झालं, 2 GA सायझिंगच्या फवारण्या झाल्या, तिथून पुढं 8 ते 10 वेळेला गंधक मारा. किती? 8 ते 10 वेळेला. मात्र तुमची नोझलपासून घडाचं अंतर हे 2.5 ते 2.25 फूट, आणि जर 3 फूट असेल नोझलपासून वरचं अंतर घडाचं, तर तुमच्या मण्यावर आणि त्याचा प्रेशर चांगला पाहिजे, ड्रॉपलेट साईज कमी पाहिजे. गावठी ब्लोअरला सुद्धा ॲक्सल बदलून टायर छोटे आणि रुंद टाकून उंची कमी करून मागचा जे नट असतो आणि थोडं जे ते अँगल असतात खालचे त्याच्यामध्ये कट करून तुम्हाला ते नोझल खाली बसवता येतात. चांगला HTP पंप दरवर्षी त्याची चांगली सर्व्हिसिंग करून, सर्व्हिसिंग करणे म्हणजे रिंगा बदलायच्या आणि वाल बदलायचं नाही.
पुढचं तो प्रेशरचा असतो ते पण खोलावं लागतं, ते घरच्या घरी करू नका, चांगल्या कारागिराकडून करा. त्यातली शिष्याची गोळी आणि स्प्रिंग सुद्धा बदला, नाहीतर प्रेशर माघारी जात नाही नया फुटता. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं चांगला जर प्रेशर आला असेल आणि तुम्ही सल्फरच्या फवारण्या केल्या तर मित्र हो द्राक्षावर बुरी येत नाही. आणि सल्फर बऱ्याचशा दुसऱ्याही बुरशांवर काम करतं, जे की पाणी उतरायच्या वेळेला मण्याचे देठ काळे पडतात, त्याला स्टॉक नेक्रॉसिस म्हणतो, आणि वारं आलं तरी मनी खाली बदा 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 गळतात. याला सल्फर खूप चांगलं काम करतं. सल्फरची कमतरता आली तर त्याचा प्रॉब्लेम वाढतो. तर अशा पद्धतीनं आपल्या बागेची उंची, ब्लोअरची कमी उंची, नोजल चांगले, STP चांगल्या प्रेशरचा, पण चांगल्या प्रेशरचा STP जर असेल तर त्याचं रिटर्न पण तेवढ्या पद्धतीनं चाललं पाहिजे. नाहीतर 2-2, 4-4 वेळा फवारा मारताना नळ्या फोडू नका. नळ्यासुद्धा चांगल्या क्वालिटीच्या यायला लागलेल्या आहेत. अशा पद्धतीनं जर तुम्ही मॅनेजमेंट केलं तर मित्र हो, आज तुम्ही जो खर्च करताय, आणि मी तुम्हाला सांगतो जे तुम्ही PGR वापरता हे एक फेल काढल्यापासून फ्लावरिंगपर्यंत आणि पाणी उतरल्यानंतर परत वापरा. मित्र हो, जे आपण GH सायझिंगचे आपण डिपिंग बंद झालेले, पण GH सायझिंगच्या आपण ज्या फवारण्या घेतो याच्यामध्ये एक साधं सिवीड, एखादं ट्रायकंटॅनॉल किंवा मग तिथं दुसरं PGR हार्मोन वापरू नका. पाणी उतरेपर्यंत बाग जरी कमी जरी राहिली, म्हणजे लहान जरी फुगवण जास्त झाली नाही, तर 70% पाणी उतरल्यानंतर 5 ग्रॅम GA घ्या. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला जे हार्मोन टाकायचं आहे, डायमोर असेल, सुपरशक्ती कंबाईन असेल, CPPO असेल, कॅप्लस असेल किंवा अजूनही काय असेल, म्हणजे लांबवायचं आणि फुगवायचं म्हणून काय हे त्या ठिकाणी टाका. परत 100% पाणी उतरल्यानंतर परत 5 ग्रॅम घ्या, परत एखादा हार्मोन काय टाका. मात्र हे वापरल्यानंतर बाग निघायला 15 दिवस जास्त वेळ खाणार आहे. हे पण समजून घ्या. तुमची साईज, लांबी किंवा गोलाई, गोल व्हरायटी असेल, सगळ्या गोष्टी चांगली होतील. दुसरी गोष्ट, पाणी व्यवस्थापनावर फक्त 5 ते 10 मिनिटामध्ये संपवतो, कारण वेळ खूप झालेला आहे. सगळेजण बाहेर बघायला लागलेले. काय तसं रात्री 1 वाजेपर्यंत म्हणतो शेड्यूल तेवढंच आहे, पण त्या शेड्यूलमध्ये बदल कसा करायचा याच्यासाठी सगळी 64 पानं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये बदल कसा करायचा याच्यासाठी 64 पानं दिलेली आहेत. म्हणून ते 3-3 वेळा वाचा, समजून घ्या. नाही समजलं तर फोन करा, फोन नाही उचलला तर वाट बघा, माझा फोन तुम्हाला नक्की येईल. नाहीतर दुसरा फोन लावला, तिसरा फोन लावला, मी इथं एकतर बोलत असणार आहे किंवा फवारा मारत असणार आहे घरी, बरोबर आहे, किंवा झोपलेला असणार आहे. त्या तिन्हीपैकी तिसरी गोष्ट काहीच नाही आहे माझी, बरोबर. तर वाट बघा फोनची, मी तुम्हाला समजावून सांगेल जे नाही समजलं ते. मात्र 3 वेळा वाचल्याशिवाय, एकदाच वाचलं की पटापटापटा वाचताना द्राक्षाचं शेड्यूल द्राक्षाच्या बागेमध्येच वाचायचं, घरात वाचायचं नाही, समजणार नाही. बायकोनं डोळं वाटारलं का तुमचं सगळं पुलिस. पहिल्या काळामध्ये बरं जाऊ द्या, काय आहे तर ती करा, ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजेल. आता पाणी मी मगाशी काय सांगितलं, जर 15% पर्यंत चुनखडी असेल तर प्रत्येक 10 दिवसाला तुम्हाला काय करायचं आहे, सल्फर सोडायचा, एकरी 3 किलो. मित्र हो, 90% सल्फर ड्रीपमधून सोडल्यानंतर ते 100% पाण्यामध्ये विरघळत नाही, आपलं ड्रीप ब्लॉक करतं. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे, ज्या ज्या वेळेला 90% सल्फर ड्रीपमधून सोडाल त्या वेळेला एंडकॅप उघडून साफ करायची, बरोबर आहे. एंडकॅप तुम्ही किती वेळेला साफ करता वर्षातून, किती वेळेला, 2 वेळेला नक्की करता का? अहो मी असं म्हणतात बरं का, पण 2-2, 3-3 वर्ष काय लागेल, मनापासून हसली आता शेवटी 2 वर्ष नाही का. बरं, ड्रीप साफ करायचं एंडकॅप उघडून, कसं करता, एका वेळेला किती नळ्या सोडता, म्हणजे आपली या अशीमध्ये सबमेन आहे, इकडच्या कडेनं उघडं तिकडं जायचं, परत तिकडं जायचं, तिकडून उघडं तिकडं जायचं, परत इकडं यायचं, जोडत सगळं इकडं जायचं, परत जोडत. एका एकरामध्ये कमीत कमी
15 ते 20 लॅटरल असतात. इकडं 15 ते 20 आणि तिकडं 20, आपण 30 पकडू. बरोबर आहे. तुम्हाला 30 वेळा वाकायचं म्हणजे 30 आणि 30 60 वेळा वाकायचं आणि 60 वेळा उभं राहायचं आहे. असं जे आणि गडी काही साफ करत नसतो, आपण वैतागतो ना, आपण स्वतः करतो. बरोबर आहे. कारण गडी केलंय म्हणतो. आणि गड्याला काम कधी नसतं, पावसामध्ये काम नसतं. आणि हे काम आपण गड्याला पावसात सांगतो. पावसात त्यांना नळ्या सोडल्या का नाही आपल्याला समजत नाही. ज्या वेळेला वातावरण कोरडं असतं त्यावेळेला त्याला बाकीचे काम असतात गड्याला, म्हणून त्यावेळेला लॅटरल साफ करायला सांगत नाही आपण. मग ते काम आपण स्वतः करतो. वा वा, छान छान. मालकानं स्वतःनं, शेतकऱ्यानं स्वतः नळ्या साफ केल्या आणि ज्या वेळेला घरी जातो ना, इतकं दुखतं, एवढं दुखतं कंबर. पहिल्या काळामध्ये मानसिक ताप झाला, शारीरिक ताप झाला का माणसं बायकोवर जाळ काढायची. आता कुणाच्यात डेअरिंग नाही. आता आईबापाला कशाला हे करतात. काय जरी टेन्शन आलं का आईबापाला, बिचाऱ्यांनी तुम्हाला घडवलंय, आयुष्य काढलेलं आहे. कुणाचा फोन आला ना, मी जे तरुण पोरांचा फोन येतो नेहमी, ते म्हणतात माझ्या द्राक्षाला असं झालंय तसं झालंय. मी म्हणतो बाबा रे, तुझ्या घरी किती वर्ष झालं द्राक्ष आले? तर बरेचसे लोक सांगतात माझ्या वडिलांकडे पण द्राक्ष होते, त्यांनी त्यांची 20 वर्ष घालवली आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी साधारणतः 5-10 वर्ष घालवली. मी प्रत्येकाला विचारतो, तुम्ही जो मला प्रश्न विचारता ना किंवा व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर जे प्रश्न टाकता आणि तिथं जी चर्चा करता ना रात्री 12-1 वाजेपर्यंत, तिकडं लेकरं जो झोपत नाहीत लवकर, कारण तुम्ही खेळत बसता. बारक्या पोरासनं वाटतं पप्पा काय बघते, ते तुमच्या पुढचं असते पण ते जाऊ द्या. बरोबर आहे. मग ते काय बघते, आईबापाला झोप येत नाही, पोरगं कुठल्या टेन्शनमध्ये आहे म्हणून. बरोबर आहे. मग हा प्रश्न तुम्ही आईबापाला काय विचारत नाही. आजोबानं 5-10 वर्ष द्राक्षात काढलेले आहे, बापानं 20 वर्ष द्राक्षामध्ये काढलेले आहे. त्याला एवढा अनुभव आहे की M45, 22 कॉपर आणि 2-3 कीटकनाशकं याच्यावर बाग करायचा अनुभव आहे. तुम्ही त्याला विचारत नाही आणि गावभर सगळीकडं चौघ्यात फिरता. बरोबर आहे. वाईट बोलतो पण काही राग मानू नका. याच्यामध्ये नक्की तुम्ही द्राक्षाचा 50, 60, 70% खर्च कमी करणार आहात. बरोबर आहे. आता ह्या नळ्या जर धुवायच्या म्हटलं, आता बघा आपली सबमेन किती इंची आहे? 2 इंची. काही मोठे प्लॉट असतील तर 2.5 इंची. काही लोकांनी 30 इंची सबमेन आणि 20 mm लॅटरल पण टाकलेली आहे. पण आपण 2.5 इंची सबमेन, बरोबर आहे, आणि 16 mm लॅटरल आपण गृहीत. 16 mm आपली एक लॅटरल आहे आणि सबमेन 2.5 इंची म्हणजे किती MM झालं? लिहिलेलं असतं त्याच्यावर, MM मध्ये लिहिलेलं असतं, इंचावर लिहिलेलं असतं. 75 mm. बरोबर आहे. 75 mm सबमेनचा पाईप आहे, 90 mm मेन पाईपलाईनचा पाईप आहे. बरोबर आहे. आणि 16 mm लॅटरल आहे. किती लॅटरल उघडल्यानंतर त्या सबमेन मधलं सगळं पाणी बाहेर येईल? 4 ते 5 लॅटरल उघडल्या सगळं पाणी बाहेर येणार. तुम्हाला लॅटरल जर साफ करायच्या असतील फक्त 2 ते 3च लॅटरल उघडा, त्याला हात लावा, 10 मिनिटं त्याच्यातून कण येत राहतात. बरोबर आहे. हे माहिती आहे. मग सगळ्या लॅटरल उघडल्यानंतर तुमचं लॅटरल साफ होणार नाही आणि प्रत्येक 4-5 वर्षाला तुम्ही फटफटीवर जाणार आणि एक बंडल भिंत बांधून आणणार आणि जोडाजोडी करणार. बरोबर आहे. 25 ते 30 वर्ष लॅटरलला काहीही व्हायला नको. तुम्हाला जर 10 दिवसाला जर गंधक सोडायचा आहे आणि अशा पद्धतीने जर ड्रीप साफ करायचा आहे, प्लॉटला पाणी किती होईल आणि काय करा? शक्य आहे का? नाही, पण शक्य. 2 इंची सबमेन कलेक्टिंग टाकायची. जिथं एंडक्या पाईप ना त्या ठिकाणी चारी पाडा, 2 इंची पाईप टाका, दोन्हीकडून बंद बुजून लावा आणि सगळ्या लॅटरल सबमेन मधल्या मधून जशा टेकअप आणि ब्लोमेटनं बाहेर काढल्या तसंच त्यात टाका. तिकडं बी तसं करा आणि 4ही कोपऱ्याला फ्लश वॉल टाका. 4ही कोपऱ्याला फ्लश वॉल टाका. 5वा जो सबमेनच्या शेवटी आहे तो पण राहू द्या. मित्र, 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4ही फ्लश वॉल साफ करा.
आणि ज्या वेळेला फ्लश वाल्व तुम्ही कलेक्टिंग सबमिट टाकाल, दोन्ही बाजूला अजूनही 2-2 इंची कलेक्टिंग सबमिट टाकाल, त्यावेळेला काय होईल माहिती आहे का, मेन पाईपलाईन इकडून इकडे आलेली आहे, पहिल्यांदा तिकडे लॅटरल गेली, इकडे गेली, तिकडे गेली, इकडे आली, असं पाणी पुढं 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 पुढे येत राहतं, बरोबर आहे ना. मग ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा दाब कमी पडेल, ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा दाब कमी पडेल तिथून ते पाणी रिटर्न माघारी येईल, बरोबर आहे. मग कलेक्टिंग सबमेनमध्ये जाईल, तिथं सगळ्यात लॅटरल उघडे आतल्या बाजूला, मग जिथं दाब कमी पडेल तिकडं पाणी जाईल, पुढचं पाणी माघारी इकडे येऊन असं वळेल, तिकडचं पाणी इकडून दाबल. याला म्हणतात कॉम्पेन्सेट ड्रीप प्रेशर सिस्टम. काय? कॉम्पेन्सेट ड्रीप इरिगेशन सिस्टम. हे अख्खा संचच कॉम्पेन्सेट केला कंपनीने. काय आणलं? कॉम्पेन्सेट ड्रिपर. ते काय म्हणतात, आपला प्लॉट तुमचा इकडं 2 फूट उंच आहे आणि इकडं 2 फूट खोल आहे, म्हणजे 4 फुटाचा स्लोपचा, तिकडं बी तेवढंच पाणी टाकणार आणि इकडं बी तेवढंच पाणी टाकणार. काय मित्र हो, मी तर आजपर्यंत इस्रायलला गेलो नाही, मी प्रत्येकाला विचारतो इस्रायलला जाऊन आला का? हो जाऊन. मग मला ठीक आहे, मी तुझ्याकडे अभ्यास करण्यासाठी आलोय, तू तिथं काय काय बघितलेलं आहे आणि तू काय काय शिकलेलं आहे ते मला शिकव, बरोबर आहे. मी जातो. मी पहिला प्रश्न इस्रायलवरून आलेल्या माणसाला विचारतो की तुम्ही तिथं एंडकॅप बघितल्या का? तुम्हाला म्हणतं काय माणूस आहे म्हणते, काय इस्रायलला गेलो, एवढ्या भारी बागा, सगळी वाळूची जमीन, आपल्यापेक्षा एवढे चांगले पिकं, एवढं बघून आलोय, त्याच्यापेक्षा अजून काय काय शिकून आलोय. आम्ही काय इस्रायलला काय एंडकॅप बघायला गेलो का? आपल्या राहत नाही का मुलकाच्या काय मित्र हो, जगभरामध्ये जिथं शेती प्रगत झालेली आहे अशा ठिकाणी कुठेही एंडकॅप नाही, तिथं ते प्रेशर कॉम्पेन्सेट आहे. आपल्याला कंपन्यांनी आपल्या कोणत्या शेतकऱ्याला कलेक्टिव्ह सबमिट टाकायला सांगितली? फक्त ऊसाच्या शेतकऱ्याला. का? इकडं तिकडं होते म्हणून, काय म्हणून, किंवा मध्ये चिमटते म्हणून, बरोबर आहे. आपल्याला नाही सांगितलं. हे जर केलं तर प्रत्येक ठिकाणी एकसारखं पाणी पडेल. प्रेशर तो मुद्दा आहे, ते विश्वास पाटलांनी सांगितलं. स्टेज पाहिजे, हेड काढला पाहिजे. आपलं जे हे आहे फिल्टर, आपलं फिल्टर आहे वाळूचं. बऱ्याच जणांकडे वाळूचे फिल्टर नाहीत. वाळूच्या फिल्टरमध्ये बऱ्यापैकी प्रेशर कमी होतो. त्याच्या पुढं कोणता फिल्टर आहे? स्क्रीन फिल्टर आहे, तिथं प्रेशर हे होतो. आणि आपल्या भारतामध्ये सगळ्या जे प्रेशर गेज आहेत ते प्रेशर गेज कुठं आहे? फिल्टरच्या खालच्या मागच्या बाजूला आहे. जेवढा फिल्टर जाम होतो तेवढं प्रेशर जास्त दाखवतं. फिल्टर आपलं प्रेशर गेज तिथं नको आहे. प्रेशर गेज आपल्या कबरेला पाहिजे. त्याला 16 mm ची लॅटरल लावायची, कोणतीही एंडकॅप उघडायची, त्याच्यामध्ये टाकायचं आणि तिथं प्रेशर वाढायचं. मग तुम्हाला जर तुम्ही वाळूच्या फिल्टरच्या ऐवजी जर पुढं कोणी घेणार असाल तर घेऊ नका, डिस्क फिल्टर घ्या आणि ते डिस्क फिल्टर 3 लावा. किती? 3 लावा, 4 लावा. मात्र एकामागे एक लावले तर तुमचा प्रेशर कमी होणार आहे. तिकडून आलेला पाईप आहे, 4 तोंड काढा, 3 तोंड काढा, त्याच्यावर ते फिल्टर बसवा, परत ते 4 तोंड पुढे येऊ द्या, परत एका पाईपला हे करा आणि त्याला 2 बाजूने दुसरीने लावा आणि परत त्याचा एक पाईप जाऊ. कंपनीने सांगितलं असेल तर 6 इंच फिल्टर सांगितलं असेल, तुम्ही 12 इंची उंच घ्या. परत जेवढं फिल्टर आडवे तुम्ही जास्त लावाल तेवढं पाण्याची डिलिव्हरी पुढं जास्त मिळणार. तो बऱ्यापैकी ब्लॉक झाला, तुम्ही डबल फिल्टर लावलेले, डबल उंचीचे लावलेले, तुम्हाला पुढची डिस्चार्ज, पुढची पाण्याची डिलिव्हरी आणि त्याचा प्रेशर हा जास्त मिळणार आहे. कलेक्टिंग सबमेन टाकल्या, एक ठिकाणी तेवढंच पाणी पडतं, त्याच्यामुळं तुम्ही दाणेदारचा डोस टाकला तेवढंच पाणी पडलं, तेवढेच खतं विरघळले. ड्रीपमध्ये विद्राव्य खतं टाकलेली आहे, सगळीकडं सारखं पाणी पडलं, खतं सगळीकडे सारखं पडले. मित्र हो, असं करायचं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला व्यापारी आपल्या बागेमध्ये येतो त्यावेळेला खुर्ची टाकून बागेच्या बाहेर बसायचं आणि व्यापाऱ्याला सांगायचं ये फिरून आणि ये सौद्याला येतं. नाही तर आपली आता पद्धत काय, व्यापारी आला का या 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 आणि कोणत्या लाईन मधनं जायचं हे आपण ठरवतोय. व्यापाऱ्याला आहे का नाही? बरोबर आहे. आणि त्यांच्या मागे चाललो का मग
माझ्याकडे हा कन्सल्टंट आहे, माझ्याकडे हा मास्टर आहे, हे शास्त्रज्ञ येऊन गेले, अशा ट्रीटमेंट केलेले आहेत, ह्या कंपनीचे खतं भारीतले वापरलेले आहेत, असा आहे माल, असा आहे. आपण म्हणतो आतापर्यंत हो नाही म्हणत होतो, आता का बोलत नाही. आपण बघतो व्यापारी आपल्या मागे येत नाही, वाकडा तिकडा इकडं तिकडं सगळं फिंडून येत होतं. आणि आपण बघतो आले आता कुठं कुठं जाते आणि काय काय बघतो. मग परत व्यापारी म्हणतो या इकडं, काय तो तिथं गोदावर बसतो, आपण त्या तोंडाकडे बघतो. तसं देतात ते म्हणतो तुम्ही सांगा, तुमचा माल आहे, तुम्ही सांगा. नाही तुम्हीच सांगा. मग आपण सांगतो दर 80 रुपये पेटी, 80 रुपये पेटी सांगितला. आपण म्हणतो अरे 120 चालू आहे, 140 चालू आहे, तुम्ही डायरेक्ट 80. अहो 120 ची 140 नाही, मी 160 माझे 2 पुढे चालू आहे म्हणतो. पण ते वर बघा, आता हे काय तुम्ही न्यायचं नाही म्हणसाल का. आपण बघतो वर जायला आपल्या बागेमध्ये आपला असला खराब माल आपण कधीच बघितलेला नाही. व्यापारी खराब झाडाखाली बसतो, तिथं सौदा करतो. त्याला काय म्हणायचं, व्हेरिएशन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, व्हेरिएशन. व्हेरिएशन काय येतं, पाणी कमी जास्त पडलं म्हणून व्हेरिएशन येतं. तर कॉम्पेन्सेट इरिगेशन ड्रीप संच 2 सबमेंट टाकल्या, 2 फिल्टर वाढवले, तर मित्र कॉम्पेन्सेट होतो. त्याला कॉम्पेन्सेट ड्रिपर घेण्याची गरज नाही आहे. ॲसिड ट्रीटमेंटसाठी माझे व्हिडिओ बघा, तो मी तयार करणार आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. ॲसिड ट्रीटमेंट खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे. ते मला गेल्या 15 वर्षापूर्वी आमच्या कॉलेजमध्ये पण आमच्याशी यांनी प्रोफेसर लोकांनी सायन्सचा शिकवलेला आहे. एक नाबडे सरमध्ये म्हणून होते आमच्या सायन्सला, विदर्भामध्ये बरं का, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी मी होतो. कारण मी तिकडे का गेलो, एक आकर्षण होतं. कारण 9वी पास झाल्यानंतर 4.5 वर्ष बैल राखले शाळा सोडून, परत 10वी केली, परत 11-12वी केली, आणि सगळे पोरं ॲग्रिकल्चरला जायचे कुठं, पुणे किंवा कोल्हापूर जायचे, किंवा राहुरी विद्यापीठामध्ये पुणे, कोल्हापूर आणि धुळे हे 3च कॉलेज होते. मी जरा बघितलं पंजाबराव कृषी विद्यापीठ, म्हणजे काय भानगड आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मी आंदोलन करून केलेलं नाव, त्याच्यामध्ये मी होतो सगळ्यात अगोदर. पुढे पवारसाहेबांना पहिलं पत्र मी दिलेलं आहे. तर म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठ काय भानगड आहे, पंजाबमधलं हलवून इकडं आलंय का. कारण का आमचे वडील सांगायचे, माझे वडील ॲग्रिकल्चर असिस्टंट होते, म्हणजे आमचं आता ऑफिस भंडाऱ्याला हल्लंय म्हणायचे. म्हणजे 1975 साली मला चांगलं आठवतं, भंडाऱ्याला ऑफिस हल्लंय. म्हणलं जसं तुमचं ऑफिस भंडाऱ्याला हल्लं होतं लातूरवरनं, तसं मला हे विद्यापीठ म्हणलं पंजाबमध्ये आलं का. तर माझ्या वडिलांनी सांगितलं तसं नाही आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे भारतातले पहिले कृषी मंत्री होते. महाराष्ट्रात एकच ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी होती, ती म्हणजे राहुरीची. 2 युनिव्हर्सिटी झाली, दुसरी आहे ती अकोल्याची. त्याच्यात भांडणं झाली, आंदोलनं झाली, मग परभणी वेगळं झालं, काही वर्षानंतर परत दापोली झालं. असे 4 विद्यापीठामध्ये 10 कॉलेज आमच्या वेळेला होते, आणि 980 विद्यार्थी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडायचे. आज जवळपास महाराष्ट्रामध्ये 100च्या वर ॲग्रिकल्चर कॉलेज आहेत. दरवर्षी किती विद्यार्थी बाहेर पडतात, 5,500 विद्यार्थी, बापरे एवढे पडतात. मात्र मित्र हो असू द्या, त्या विषयावर बोलणार नाही मी. त्याचा ॲग्रिबिझनेस आणि ॲग्रिबिझनेस मॅनेजमेंट त्याच्यावर माझं एक लेक्चर आहे, म्हणजे त्या कोर्समध्ये मी गेल्यानंतर एक लेक्चर दिलेलं आहे, ते पण यूट्यूबमध्ये आहे, त्यातून तुम्ही समजून घ्या. किंवा अजून काही ठिकाणी मी बोललेलं तिथून तुम्हाला लक्षात येईल. तो आजचा विषय नाही आहे. तर हे 60-70 पानं जे आहेत मी वाचा, समजून घ्या. मी आहे तुमच्या जवळ विशाल पाटील आहेत. विशाल पाटील एक चांगले कन्सल्टंट आहेत. गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी त्यांचे प्लॉट बघतोय, अतिशय सुंदर प्लॉट बनवून देतात. तर मित्र हो, बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळ कमी आहे. तुम्हाला बऱ्याचशा लोकांना ऐकावं वाटतंय, परंतु एवढा वेळ मांडी घालून खाली बसणं शक्य नाही. खुर्च्या असत्या तर अजून तुम्ही तासभर बसू शकला असता, किंवा 2-3 तासही बसू शकला असता, पण मांडी घालून एवढं बसणं शक्य नाही. तर मित्र हो, जर आता या ठिकाणी प्रश्नोत्तर 10 ते 15 मिनिटामध्ये घेऊ. प्रश्न बसूनच विचारायचा, बाहेर निघाल्यानंतर मागं यायचं नाही, आणि एकट्यात विचारायचं नाही. कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे सगळ्यांना मिळणार आहे. मी एकट्यात सांगत नाही. आम्ही उभं राहून बोलतोय, तुम्ही बसून ऐकताय,
म्हणजे तुम्ही उभा राहून इथनं उठल्यानंतर तुम्ही उभा राहणार फ्रेश होऊन आणि आमचं पाय दुखते ते उभा राहून त्यावेळेला तुम्ही आम्हाला अजूनही उभा करता म्हणजे तुम्ही काय मास्तर झाले का आमचे थट्टा केली. तर मित्र हो, द्राक्षातला खर्च कमी करा. द्राक्षातला खर्च कमी केल्यानंतर गॅरंटी देतो तुमची क्वालिटी अतिशय चांगली होणार. एवढं करा. धन्यवाद. नमस्कार. तणनाशक वापरल्यानंतर पिकावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो, जमिनीवर खराब परिणाम होतो. त्यामुळं तणनाशक कमीत कमी वापरा, शक्यतो टाळा. म्हणजे तणनाशक नाही वापरणारे कित्येक बागायतदार आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं करतात. आता आमच्या घरी जरी सांगितलं तर ते काय ऐकत नाही, पण काय करत वेळ लागले का म्हणतात काय. म्हणजे हा प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पण आहे. कारण आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांचं सामंजस्य होत नाही, तर त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा, समजावण्याचा प्रयत्न करा. तणनाशक कसं वाईट आहे. लाल मुंग्या बागेत सांगतो काय होतं. त्या ज्या मुंग्या आहेत ना त्या कंट्रोल करण्यासाठी जमिनीतले बरेचसे दुसरे जीव असतात. सरपटणारे प्राणी, काय साप आहे, सरडा आहे, बाकीचे अजून बरेचसे जीव आहेत, हे मुंग्यांना कंट्रोल करतात. म्हणजे हे जे 84 लाख जीवजंतू जे पृथ्वीवरचे आहेत ते जीवस्य जीवन, एक जीव दुसऱ्यावर अवलंबून असतो. मात्र कीटकनाशकामुळं, त्या बुरशीनाशकामुळं, तणनाशकामुळं, रासायनिक खताचा अमर्याद वापर केल्यामुळं ते जमिनीत फिक्स झालेली आहे. तर मग ते खतं कमी करायला पाहिजे, मग PSP वापरायला पाहिजे, पोटॅशियम बॅक्टेरिया वापरायला पाहिजे, वापसा चांगला आणला पाहिजे. आता वापशावर सांगायचं जर झालं तर नाही, तुम्ही व्हिडिओवर बघा, कारण ते अजून द्यायला पाणी व्यवस्थापनावर 5 ते 6 तास सांगावं लागेल तुम्हाला. ते बऱ्यापैकी त्या सत्तर पानामध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला समजेल. 2 लॅटरल टाका. 15 ऑक्टोबर ते 15 जून तुमच्या 2 वळीच्या मध्ये लॅटरल असलीच पाहिजे. ते पुरायची गरज नाही आहे. ती इनलाईन टाका. गोदावरची बटनाची असेल तर चालेल, त्याच्यावर ट्रॅक्टर गेला तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त दोन्ही छाटणीच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही फनपाळी करणार आहे त्यावेळेला मधला फन आहे तो जरा करळ करा. म्हणजे काय होईल, जरा खोल चारी पडेल, त्याच्यातनं लॅटर बाजूला होणार नाही. आणि सबमेनपासून जे अशी आलेली आहे त्याच्यावर ट्रॅक्टरचं चाक गेलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर मुंग्या ज्या आहेत ह्या सरपटणारे प्राणी कमी झाले, त्याच्यामुळं मुंग्यांची संख्या वाढलेली आहे. मात्र आपल्याला अजूनही जे जमिनीमध्ये मुंग्यांची अंडी मारणारे खाणारे बरेचसे काही घटक असतात, ते बुरशीसुद्धा बऱ्यापैकी कंट्रोल करतात. त्या पण उपयुक्त बुरशी कमी झालेल्या आहेत. तर आपल्याला सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वाढवावा लागेल. कोणता? सेंद्रिय कर्ब. पालापाचोळा, काडी कचरा याच्यामध्ये 90% असेल, 10% त्याच्यामध्ये शेण टाका, चांगलं कुजवा. छाटलेल्या काड्या वगैरे ते जाळू नका, त्याचं कुटार करा, त्याच्यामध्ये शेण टाका. मित्र हो, त्या शेणखताच्या खड्ड्यामधलं तापमान हे 61 डिग्री सेल्सिअस ते 67 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. इतकं गरम असतं. आणि हानिकारक जीवाणू आणि हानिकारक बुरशी ही साधारणतः 57 डिग्री सेल्सिअसपर्यंत सगळी किल होऊन जाते. आणि उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशी 71 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातात. हे निसर्गाने केलेली रचना आहे, त्याच्यामध्ये आपण डिस्टर्ब केलेलं आहे. म्हणून 2-4 वर्ष लय मुंग्या येतील, 2-4 वर्ष लय मित्र येईल, 2-4 वर्ष वेगळंच काहीतरी येईल. पलीकडच्या वर्षी काळ्या द्राक्षाला डाळिंबावरचा सुरसा आला आणि त्यानं प्रचंड नुकसान केलं. माझ्या 1.5 एकर बागेमध्ये 25 लाख रुपयाचं नुकसान केलं. 22 डिसेंबर 2019ला व्यापारी आला, 150 रुपयाच्या वर रेट आहेत असं त्यानं मला सांगितलं. मी 130-35 समजत होतो. नानासाहेब पर्सेंट माझी वाढ आहे. त्याच्यानंतर त्यानं मला 2 लाख रुपये दिले, पण हा इसार नाही म्हणून सांगितलं. संध्याकाळी रेट सांगेल आणि माल कधी करायचा हे संध्याकाळी सांगेल म्हटलं. त्याला संध्याकाळी 7 वाजल्यापासून फोन केले, फोन उचलला नाही. त्याचा 9:45ला रात्री फोन आला. मला मुस्लिम आंदोलन पोरांचं जे आहे CAच्या विरुद्धचं JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
दिल्लीला चालू आहे म्हणे. आणि आता रास्ता रोको सुरू झाले आहे. त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की कलकत्त्यापर्यंत माझ्या 10 गाड्या उभा आहे, 4 दिवस थांबा म्हणजे. हे निवडेपर्यंत 4 दिवस थांबा. मित्र हो, 1 जानेवारी आला आणि 1 जानेवारीला तो व्यापाऱ्यानं सांगितलं की 2 दिवसामध्ये पुढं चालू करा, काही मीटिंग असेल तर करा. पण आम्हाला असं दिसायला लागलं घरामधून पाणी येत होतं. म्हणजे 150 रुपयेनं 18 टनाचे पैसे किती झाले असते? 25, 26, 27 लाख रुपये झाले असते. 2 जानेवारीला जे आम्ही बघायला चालू केलं, घरातनं पाणी यायला लागलं. मित्र हो, ट्रॅकिंग मधून वाचवलेली बाग. ट्रॅकिंगवर मी आज बोललो नाही, कॅल्शियम कसा लोड करायचा, नायट्रोजन पाणी उतरेपर्यंत जास्त वाढवायचा, त्या ट्रॅकिंग बद्दल ह्या आहे त्या सत्रपानामध्ये दिलेला आहे. मित्र हो, त्यावेळेला ती डाळिंबावरचा सुस्सा, बाकीच्या फ्रूट सकिंग मॉथ म्हणजे रस शोषणाऱ्या सोन मारून किडी 4-5 प्रकारच्या होत्या. 3 दिवसामध्ये माझा प्लॉट पूर्णपणे नष्ट केला. केवळ माझा नाही, नाशिकमध्ये नुकसान झालं, जुन्नर, नारायणगाव, कळंबमध्ये नुकसान झालं, इंदापूर, काजरगोडी, बारामतीमध्ये नुकसान झालं, तुमच्या ज्योती वगैरे ह्या व्हरायटीला मिरज पूर्वमध्ये पण नुकसान झालं सगळ्याचं. त्याच्यानंतर ती पेस्ट आली नाही, मात्र भविष्यात येऊ शकते. त्याच वर्षी हे झालं डिसेंबरमध्ये. माझे 25, 26, 27 लाख रुपये जे होणार होते फक्त 2 लाख रुपये. किती? फक्त. म्हणजे वायनरीवाले सुद्धा घेत नव्हते. ह्याच्यात रसच नाही राहिला तर आम्ही घेऊन काय करू काय? तर एवढं मोठं नुकसान झालं. आणि पांढऱ्या द्राक्ष माझ्या बागेमध्ये पांढरे द्राक्ष 6-7 झाडं मिक्स आलेले होते. याच्यावर डंक पण लागलेला नव्हता. बऱ्याच लोकांनी सांगितलं काळे द्राक्ष गोड असतात म्हणून त्याला खातात. मित्र, बुडी ब्रिक्सनं मोजली, पांढऱ्या द्राक्षामध्ये माझी बुडी जास्त होती आणि काळ्या द्राक्षामध्ये कमी होती. पण ते काळा कलर रात्रीच्या वेळी त्याला अट्रॅक्ट होतो, त्या किडीला दिसतो, त्यामुळे ते किडी येतात. आणि पांढऱ्या द्राक्षावर जालना जिल्ह्यामध्ये ही कीड एप्रिलमध्ये आली. पण तो डाळिंबावरचा अनार बटरफ्लाय नव्हता, फ्रूट सकिंग मॉथ नव्हता, ते वेगळे होते. त्याची पण व्हिडिओ माझ्याकडे आहे. तर आपला विषय काय चालला, काय प्रश्न होता? तांबड्या मुंग्या. तर ह्या तांबड्या मग ते 2 वर्ष पेस्ट आली नाही, तर हे 2 ते 3 वर्ष जे आहे याच्यामध्ये जमिनीमध्ये जास्त पाऊस पडलेला आहे, जास्त खोलवर पाणी गेलेलं आहे, मुंग्या बाहेर जास्त दिसतात. जमिनी जेवढ्या घट्ट होतील तेवढ्या मुंग्या जास्त बाहेर येणार आहे, कारण त्यांना पोकळी नाही येणार. त्यामुळं हिरवळीची पिकं करा, जमीन पोकळ करा, मुंग्या आपोआप कंट्रोल होतील. तणनाशकं कमी वापरा, मुंग्या कमी होतील. बरोबर. जीएचा ग्रॅम म्हणजे गुंठ्याला ग्रॅम म्हणा की काय, एकराला गुंठ्याला ग्रॅम. तर गुंठ्याला ग्रॅम हा जीए जास्त होतो. मी तुम्हाला सांगतो, सेटिंग झाल्यानंतर 4 दिवसानंतर सेटिंगचा जीए खूप झालं तर एकरी 8 ते 10 ग्रॅमचा मारा. तिथून पुढचा जो जी आहे सायझिंगचा, हा जास्तीत जास्त पहिला सायझिंगचा जीए 30 ग्रॅमचा वापरा, दुसरा 35 ग्रॅमचा वापरा आणि डायरेक्ट परत 30 वर या. एकरी तुमचा जीए 110 ते 115 ग्रॅम, खूप झालं तर 120 ग्रॅम एकरी सगळा मिळून. अगदी पाणी उतरल्यानंतर 2 वेळा देऊन सुद्धा हा 120 ग्रॅमच्या वर प्रति एकर जायला नको. सुपर सोनाकाला 50% फ्लॉवरिंग पर्यंत जीए चालत नाही, नाहीतर घर एवढे लांबडे होतात, साखळी होतात. तर जीए जास्त होतो. जेवढा जीए जास्त तेवढा घडाचा दांडा कडक होतो. घडाचा दांडा कडक झाला त्याच्यानंतर मनाचा देह पण कडक होतो. त्याची चुंबळ जी आहे ते पण लय मोठी होती एक्स्ट्रा. आणि अन्नरस जाणार आहे त्याच्यामध्ये, साखर उतरायला प्रॉब्लेम होतो, ममी होतात, शॉर्ट काय म्हणायचं त्याला वॉटर बेरिंग होतात, ह्या सगळे प्रॉब्लेम. त्यामुळं जीएचा वापर नियंत्रित करा. टॉनिकचा वापर बऱ्यापैकी अभ्यास करूनच करा. नाहीतर तुम्ही सायझिंगच्या जीएमध्ये काही पीजीआर वापरले तर गॅरंटीनं पाणी उतरायच्या अगोदर 4 दिवस बर्निंग येतं. ते बर्निंग तुम्ही कशानंही घालवू शकत नाही. मित्र, तुमच्यापेक्षा माझ्याकडे उष्णता जास्त आहे, आर्द्रता निम्मी सुद्धा नाही तुमच्यापेक्षा, तरी माझ्या बागेत उन्हातल्या घडावर सुद्धा सनबर्निंग येत नाही. सनबर्निंग फक्त काही हार्मोन्स आहेत त्याच्यामुळे येतं. तर ते हार्मोन्स पाणी उतरल्यानंतर वापरा, काही प्रॉब्लेम. त्या फंजिसाईडमध्ये स्टिकर टाकण्याची तेवढी गरज पडत नाही. स्टिकर तुम्ही वापरता कधी वापरा,
जर पाऊस आहे फावडीमध्ये त्यावेळेला जर तुम्ही स्टिकर टाकलं तर ते पाणी खाली येण्यासाठी चांगली मदत होते आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाच्या पावडरीमध्ये स्टिकर वापरण्याची तेवढी गरज नाही. आणि तुमचा फवारणीचे ड्रॉपलेट साईज जर लहान असेल तर मग स्टिकरची गरज अजिबात नाही. पीएच मेंटेनसाठी तुम्ही जर समजा खूप गोष्टी वापरत गेला तर पानं अधिक राख होतात. याच्यासाठी 10 शेतकऱ्यांचा ग्रुप करा, RO मशीन घ्या आणि फवारणीचं पाणी हे साधारणतः न्यूट्रल पाणी मशीनमधलं जर वापरलं तर तुम्हाला कोणतीच समस्या येणार नाही. बारीक जमिनीसाठी काळ्या जमिनीसाठी गंधक जिप्सम जो आहे ते किती प्रमाणात जिप्सम जो आहे हा चुनखडीवर अवलंबून आहे. जर 5% जास्त जर चुनखडी असेल तुम्ही जिप्सम घातला, काय केलं? जिप्सम म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट. ऑलरेडी जमीन जागा भरून टाकून करणार काय आहे? कारण त्याची लेवल तुम्ही वाढवत जर केली ती वरच्या थरामध्ये राहणार आहे. परत तुम्ही टाकलेला जो DAP आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे किंवा मोनो अमोनियम सल्फेट म्हणजे 12% आहे, 0.34 आहे, त्याच्याबरोबर सुद्धा ते रिॲक्शन करणार. त्यामुळे ते टाकलं दोन्ही चांगलं नाही, दोन्ही चांगलं नाही. मग ऍसिड ट्रीटमेंट करायची तर कसं म्हणते मी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आपले प्रश्न भरपूर आहेत अजून, इथे एका दिवसात संपणार नाही, नक्कीच नाही. नंबर पण देत आहे. नंबर मला वाटतं जवळपास 60-70% लोकांकडे असतील. 2 तास बोलतात कंटिन्यू. नंबर देतील, काही प्रश्न असतील आपण वैयक्तिक हा. विचारू. त्यामुळे कसं आहे साधारणतः आपण 2 तास ऐकतोय त्यांना आणि तरीही आपल्याला अजून बसायची इच्छा आहे. आपल्याला एक 5 मिनिटं शांत थांबायचं आहे. का सांगते? कारण आपण स्वागत समारंभावर घेतला नाही.